2024च्या ऑक्टोबर महिन्यात फॉर्मली भारताचा कार्यकर्ता या नात्याने मी काम सुरू केलं. त्याची 50 वर्ष होतात पूर्ण. खरंच ही स्टार्टिंग पॉइंट ऑफ द प्रोसेस ऑफ नॉलेज. द होल प्रोसेस ऑफ नॉलेज बिगिन्स विथ अ क्वेश्चन. मेसीचे कितीतरी गोल अजब आणि अशक्यच आहेत आणि माझे अनेकातले, एकच आहेत असं नाही, अनेक आहेत लाडके. पण एक शास्त्रीय संगीतातले असामान्य गायक पंडित कुमार गंधर्व यांनी पहिली मैफल वयाच्या 6व्या वर्षी केली. तेव्हा प्रशासनापासून आपल्या प्रत्येकाला जो वाटेल अशा आपल्या क्षेत्रातला एका क्षेत्रातला जीनियस आणि ते होण्याची जोपासना की मेंदू असा घडवणे पुढच्या काळात. पण प्रत्येकापाशी किमान असा एका क्षेत्रातलं एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू एन. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, काही वेळा माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून जरी मी बिनपाण्याने करत असलो तरी जे मुळात माझे प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत असे. यावर्षी चाणक्य मंडलच्या वाटचालीत पहिल्यांदा असं होतंय की अधिष्ठान मालिकेचा एक अख्खा विषय राहिलाय. आणि खरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं, कारण मुळी तो अधिष्ठान मालिकेची जी स्ट्रक्चर आहे, मांडणी रचना, तिच्या शेवटाला येणार आहे म्हणजे क्लायमॅक्स आहे. उलट की आधीच्या सगळ्याची नीट बेरीज होऊन शेवटच्या त्या विषयाला आकार येतो. जीनियसची जोपासना. आणि अधिष्ठान दिवस तर झाला, तर म्हणजे आता ज्यांनी त्यांनी वैयक्तिक आपल्या मनाशी खरा प्रामाणिक विचार करायचा आहे की आपण ठेवलं का अधिष्ठान. म्हणजे ते केवळ तोंडातून शब्द उच्चारले म्हणजे अधिष्ठान ठेवलं नाही होत. भाव शुद्ध असणे, अंतःकरणातला तो भाव शुद्ध असणे की मी कळून सवरून म्हणजे कॉन्शियसली जाणीवपूर्वक माझ्या जीवनाचं अधिष्ठान ठेवलंय. त्या जीवनामध्ये करिअर येतं, जे कोणतं करायचंय ते. बहुसंख्य जणांना स्पर्धा परीक्षांद्वारा करायचंय आणि भारत आणि महाराष्ट्र शासनामध्ये अधिकारी व्हायचंय. होवोत ही शुभेच्छा आहे, पण आपण ठरवू ते तरी करिअर, किंवा काळाच्या ओघात आपल्या वाट्याला येईल ते तरी करिअर. पण अधिष्ठान ठेवलं, कशाचं ठेवलं? पायाभरणी, व्यक्तिमत्व विकसित करायचंय, तेजस्वी करायचंय, आत्मविश्वासाने भरलेलं करायचंय, दुसऱ्यावर विश्वास टाकू शकणारं आणि दुसऱ्याचा विश्वास संपादन करू शकणारं व्यक्तिमत्व असं स्वतःला घडवत. त्या सगळ्याचा खरा क्लायमॅक्स म्हणजे धर्माधिकारी बुवांनी निरूपणाला घेतलेला आजचा विषय जीनियसची जोपासना. तो क्लायमॅक्स आहे, कारण त्यामध्ये विचारांची त्रिसूत्री सुद्धा येतेच. स्वतःला ओळख, त्यानुसार जीवनातलं क्षेत्र म्हणजे करिअर निवड, आणि वारंवार ज्याला म्हणत आलो की खरा चॅलेंज आहे त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत. हिला आता आपण चाणक्य मंडल परिवारामध्ये नाव ठेवलंय, ही आहे विचाराची त्रिसूत्री, 3 सूत्र. ज्या मनांपर्यंत हे पोचेल, ती मन, ती बुद्धी, ती जगणं, ते अस्तित्व आपोआपच म्हणणं चालू करेल की हो मला करायचंय, मग करू काय, ऍक्शन. म्हणून आपण त्याला नाव दिलंय आचाराची त्रिसूत्री. या 3 गोष्टी कर तुझ्या जीवनात.
तुला खरंच स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे का? आणि बहुसंख्य जणांना बहुधा निवडायचं असलेलं क्षेत्र आहे प्रशासन, तर मग प्रशासनातला उत्तम आणि प्रतिभावंत. ओके, तर आधी स्वतःला ओळख, स्वतःची ओळख ती पण करायची. काय करू त्यासाठी? आणि शैक्षणिक करिअरच्या भाषेमध्ये बहुसंख्य जणांनी कदाचित आपापलं करिअर निवडलंय, म्हणजे कुठल्या तरी डिग्रीला वगैरे आहेत ना, ते आपला चॉईस म्हणून तरी निवडलंय, किंवा ओके व्हायचं होतं काहीतरी बहुधा डॉक्टर किंवा इंजिनियर, पण सगळे एकूण जे डॉक्टर इंजिनियर होण्याची जी गणित आहेत ती संपल्यावर लक्षात आलं की नाही आपल्याला, मग BSc करा वगैरे. हे झालंय माझं सांगून. आपण निवडलेलं तरी करिअर किंवा आपल्या करता निवडलं गेलेलं तरी करिअर, पण आता एकदा ते करायचंय ना, आता तर आपलं सूत्र आहे करायचंय, तर आता ते आनंदाने करायचं, ते रडत खडत नाही करायचं. उगाच पायात साखळ्या बांधल्यासारखे आणि फरफटवत मला खरं म्हणजे व्हायचं होतं डॉक्टर, पण BSc बायोटेक्नॉलॉजी करते आहे. करतोयस ना, आता ते नीट कर. म्हणून आपण त्याला दिली आचाराची त्रिसूत्री, की खरंच स्वतःला कशी ओळखू, आणि जे कुठलं निवडलेलं क्षेत्र आहे तर त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत सुद्धा होण्यासाठी काय करू. तर मला निश्चितपणे जीवनात कळलेलं उत्तर आहे, नियमित योग कर, स्वाध्याय कौशल्य अंगी बाणव, म्हणजे त्यासाठी ती जाणून पण घ्यायला लागतील. स्वाध्याय म्हणजे समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः करणे. मनात एखादा प्रश्न आला, कुठला तरी नवा मुद्दा समोर आला, आणि भले ठीक आहे की तास आहे आणि कोणा शिक्षकाचं शिकवणं पण आहे, त्यावर पुस्तकं पण आहेत, आणि आता इंटरनेट आणि त्याच्यावरच्या विकिपीडिया सकट आहे. विकिपीडियाला काही मी फार रिलायबल मानत नाही, माझं म्हणणे डिजिटल साधन आहेत, पण मुळे मला समोर आलेला कोणताही विषय मी कसा अभ्यास करू, की ज्यामुळे काही वेळा चाणक्य मंडल केश कर्तनालयामध्ये गर्दी होते, वेटिंग लिस्टवर मुलामुलींना बसवून ठेवायला लागतं की सध्या सगळ्या खुर्च्या भरल्या आहेत, यांची करून झाली की तुला घेतो खुर्चीत. ते म्हणजे जो काही वेळा माझा पण अनुभव आहे, की इकडनं मी लिटरली चांगल्या इंग्लिशमधलं वाक्य, आय एम पोअरिंग माय हार्ट आउट, कुठला तरी एखादा सूत्र धरूनचं एक्सप्लेनेशन चालू आहे. खरं म्हणजे मी अशी आशा करतो की तुम्ही कोणी ह्याला गर्वाचं वाक्य मानणार नाही, की अविनाश धर्माधिकारी तुमच्याशी बोलतो तेव्हा काय बोलत असतं, तर दिली झाली सद्बुद्धी तर लक्षात ठेवा की तेव्हा काय बोलत असतं आपोआप. तर मी निदान सांगतोय की 50 वर्षांचा अनुभव बोलत असतो. आता मी म्हणणं चालू केलंय, 2024च्या ऑक्टोबर महिन्यात फॉर्मली भारताचा कार्यकर्ता या नात्याने मी काम सुरू केलं, त्याची 50 वर्ष होतात पूर्ण. खरंच चुकून कधी अस्वस्थ दशकाची डायरी, चुकून खरंच कधी अस्वस्थ दशकाची डायरी वाचलीत तर त्याच्या पहिल्या पानांमध्येच मी एक प्रसंग एक्सप्लेन केलाय, की शाळेत माझं वर्ष HSCचं, पण असं वर्गात तिकडे बसल्या जागी ठरलं की आपलं करिअर काय, याचं उत्तरच आहे भारताचा कार्यकर्ता. आणि मग पुढे जे सर्व केलं ते, तो कार्यकर्ता समृद्ध झाला पाहिजे, केपेबल कर्तृत्ववान झाला पाहिजे, त्या भारताच्या कार्यकर्त्याचा अभ्यास पण जबरदस्त पाहिजे, आणि त्या अभ्यासाला कृतीची जोड पण पाहिजे, तो ॲक्शनमध्ये पण पाहिजे. कारण ती पण आपली भारतीय व्याख्या आहे, ती मला त्याच वेळी कळली होती. पंडित कोणाला म्हणतात आपल्या देशात? पंडित आहे, हा विद्वान आहे. कोणाला म्हणायचं? खूप पुस्तकं वाचली आहेत, खूप पाठांतर आहे, ठीक आहे, त्याला नाहीत म्हणत. आपलं सूत्र आहे यह क्रियावान स पंडितः, यह क्रियावान स पंडितः, म्हणजे जो समाजामध्ये कृतिशील आहे त्याला म्हणायचं पंडित.
खूप पुस्तकं वाचली, खूप पाठांतर आहे, ठीक आहे, त्याचाही आदर आहे. पण खरा पंडित कोण? तर जो कृतिशील आहे. या क्रियावान स पंडित हा जो कृतिशील आहे. मग मी मानली ती जबाबदारी तुमच्या एवढ्या, त्याच्याहून लहान असताना अजून ऑक्टोबर 1974 घेतलेला कॉन्शियस निर्णय. आणि तरी जाता जाता जर काही जणांच्या प्रसंग लक्षात असेल तर ॲक्च्युली मी ह्याला जागं माइंड म्हणतो बरं का, की काही वेळा मी वेगवेगळ्या वर्गांना 1973 मधल्या हॉकी वर्ल्ड कपचा एक किस्सा सांगितलाय. ते जर त्यांच्या लक्षात असेल तर अरेच्या 1973 मध्ये सुद्धा हा जो कोणी अविनाश धर्माधिकारी आहे तो एकीकडे त्याचं काय ते फॉर्मल शिकत असताना देश, त्याचे प्रश्न, त्याचा अभ्यास म्हणून कार्यकर्ते शनिवारी रात्री 9ला बसत होते की ते 1973 मध्ये पण आहे. पण मी निर्णय सांगतोय, कॉन्शियस निर्णय, गडबडच नाही, की तिथे तासाला बसल्या जागी असं डोळ्यासमोर लख स्वच्छ दिसलं की आपण कोण आणि काय करायचं आपल्याला, भारत देशाचा कार्यकर्ता. आणि तो कार्यकर्ता एका बाजूला त्याचा अभ्यासाचा बेस पण जबरदस्त पाहिजे, गडबडच नाही, आवाजच नाही पाहिजे अशी ज्ञानसाधना. पण ते नुसता पुस्तकी किडा केवळ नाही, तर जो समाजाच्या प्रश्नाबाबत कृतिशील पण आहे. पुढे घडत गेले ते वाटेतले सगळे केवळ मुक्काम आहेत, तो प्रवास नाही आहे. प्रवास अखंड चालणारा भारताचा कार्यकर्ता, तो कधी संपत नाही, आजही संपत नाही. आत्ता मी तुमच्याशी जीनियसची जोपासना हे बोलताना सुद्धा संपत नाही. पण इथला माझा तुलनेने छोटा मुद्दा चालू आहे की तसा अविनाश धर्माधिकारी बोलत असतो तेव्हा 50 वर्ष तरी बोलत असतात. आणि हे कॉम्बिनेशन आहे की ज्यांनी ज्ञानसाधना आणि कर्मसाधना असं दोन्ही एकत्र केलं आहे, तो सहजपणाने बोलताना सुद्धा. म्हणून मला ज्या काही वेळा जाणवतं की अरे हे सगळं मी बोलतोय आणि वर्गातले पुरेशा तरी संख्येने असे नुसते ऐकत बसलेत. बहुधा काय मला माहिती नाही की भारावलेत, देहभान हरपलंय, ऐकण्यातच इतके रमून गेलेत की नोट्स घ्यायच्या असतात असं मी शिव्या द्यायला सुरुवात करेपर्यंत भानच राहत नाही. मला माहिती नाही, मला त्या बाबतीत ऑनलाईनची मुलं जास्ती लकी, कारण ते काय करतात मला माहितीच नसतं. त्यांनी एकदा व्हिडिओ बंद ठेवायचा, आपला ऑडिओ म्यूट करायचा, तिकडे तुमचं काय ते चालू देत. हे बघा मला हे आनंदाचे इमोजी पाठवत आहेत तुमची अवस्था पाहून, की वर्गात जे समोर बसलेत त्यांची कशी होते बिनपाण्यानी केश कर्तनालय. कारण त्याचा संबंध स्वाध्याय कौशल्यांपाशी आहे, की एकाच वेळी ऐकायचं पण आहे आणि तरी त्यातल्या नोट्स पण घ्यायच्या आहेत. इतकंच काय, मी यावर्षी त्यामुळे अधिष्ठान मालिकेत लक्ष ठेवून त्यावर थोडं जास्ती बोललो, की हे जे स्किल आहे की एकाच वेळी समोर काही चालू आहे लेक्चर, मला ऐकायचं पण आहे आणि तरी नोट्स घ्यायच्यात. झालं. आणि नोट्स म्हणजे नुसत्या मला बोलल्या जात आहेत त्या फॅक्ट्स कळत आहेत, तथ्य असं नाही, पॉईंट काय मांडला जातो आहे तो कळतो आहे. मग हे लागू आहे मी जे पुस्तक वाचीन, समजा टी व्हीवरचा एखादा कार्यक्रम पाहिला, कुठली चर्चा पाहिली, हे इस्रायल हमास युद्ध चालू आहे आणि त्याच्या विविध बाजू मांडणारे ज्यांचे मतभेद आहेत एका जागी बसलेत चर्चेला, की काही जण इस्रायलची बाजू मांडणारे, काही जण हमासची बाजू मांडणारे, या दोनापेक्षा तिसरी आणखीन एक कुठली तरी असेल, त्यावर एक भारताचा म्हणून काही दृष्टिकोन आहे ती मांडणारे, असे एकत्र चर्चा करतायत. आणि मला त्यांचे सगळ्यांचे समजावून घ्यायचे आहेत. मला ही जी कपॅसिटी आहे ती सगळं मिळून येतं स्वाध्याय. मनाला प्रश्न पडणे सुद्धा प्रश्न पडावे लागतात. लक्षात घ्या की डंब मनांचा ज्ञानाचा प्रवास नाही चालत. डंब आम्ही, तुम्ही ठीक आहे तेवढं सांगताय, तेवढं ऐकतोय, तेवढं मी ते ऐकताना मला माझ्या मनात प्रश्न पण पडत नाही. इनफॅक्ट मनाला प्रश्न पडणे हा झालं आहे माझं सांगून, की स्टार्टिंग पॉईंट ऑफ द प्रोसेस ऑफ नॉलेज. द होल प्रोसेस ऑफ नॉलेज बिगिन्स विथ अ क्वेश्चन. पण आचाराची जी त्रिसूत्री आपण म्हणालो की ती आहे नियमित योग कर,
स्वाध्याय कौशल्य शिकून घे, अंगी बाणव आणि ती कौशल्य तुझ्या स्वभावाचा भाग बनू दे सहज. आणि ज्याला आपण नाव ठेवलं आहे कार्यसंस्कृती, वर्क कल्चर, अंगी बाणवणे, प्रोफेशनल, एक प्रोफेशनॅलिझम, की मी एकदा एखादं काम करायचं ठरवलं, जबाबदारी घेतली तर करतो आणि केलं तर ती उत्तमच करतो. भंकस नाही करत, पाट्या टाकल्यासारखं नाही करत, बेकार काम नाही करत, काहीतरी केल्यासारखं दाखवलं असं नाही करत, तर ते करतो. तर तो आपण एक विषय पूर्ण समजावून घेतला. आता ह्या दोन्हीला जोडणारा त्याचं नाव आहे जीनियसची जोपासना. की एका बाजूला विचारांची त्रिसूत्री, दुसऱ्या बाजूला आचारांची त्रिसूत्री, आणि ह्या दोन्हीला जोडणारा आहे मिळून मग आपली ती अधिष्ठानची स्ट्रक्चर तयार होते, जीनियसची जोपासना. जे तुम्हाला मी सांगणार आहे ते माझ्या परीने करण्याचा माझा प्रयत्न चालूच असतो. तर आज येणारे पुढे केव्हा तरी गोष्ट पण आहे ती एका बाजूला चालणारी अखंड ज्ञान साधना, कारण सतत नवीन नवीन शिकत राहायचं अशी माझी असते चालू. त्या अखंड चालणारे ज्ञानसाधनेचं माझं तरी साधन, एक मुख्य साधन वाचन हे. तर आता अनेक वर्ष झाली, पण मला त्यावेळेला मी काही वाचत होतो आणि मला असं जाणवलं की अरे हे आपण जे चाणक्यमध्ये अधिष्ठान मालिका आणि त्याद्वारे सांगतो तिला जोडून सर्वांपर्यंत पोचवलं पाहिजे. मला मेंदू या अवयवाबद्दल लहानपणापासून आकर्षण वाटत आलेलं आहे. शारीरिकदृष्ट्या वयात आलो त्यावेळी सुद्धा मला सर्वात आकर्षक वाटलेला अवयव आहे मेंदू. आणि आजही त्याचं सायन्स म्हणतं की आपल्याला फार कमी कळलंय मेंदूविषयी. एवढंच कळलंय, हे कळलंय की मेंदूविषयी फार कमी कळलंय. आणि कोणी म्हणतं की माणसाच्या मेंदूची जी एकूण क्षमता आहे त्याच्या बहुधा आपण 10% वापरतो. आता उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये हा जो काही तयार झाला आहे मेंदू नावाचा, सगळ्यात आतमध्ये ॲमिगडाला नावाचा प्रकार आहे, त्याच्यावर उत्क्रांतीच्या प्रोसेसमध्ये आवरणं अधिकाधिक चढत गेली आणि फायनली हा असलेला मानवाचा, की ज्याला शास्त्रीयनं होमोसेपियन सेपियन नावाचा मेंदू, आणि मग त्या मेंदूचा पुढचा भाग आला प्री फ्रंटल कॉर्टेक्स असं नाव आहे. अशी वेगवेगळी नावं आहेत समजा, आणि तिथून सगळी नर्वस सिस्टीम. मला हे आकर्षक वाटलेलं आहे कायम, कारण आपण ज्या वेळेला एखादे म्हणतो की मला अमुक विषय समजला, तर आपण जेव्हा म्हणू मला हा विषय समजला म्हणजे काय. काही वर्षांपूर्वी आपली एक विद्यार्थिनी महाराष्ट्रामध्ये पहिली आली, IAS मिळालं, जो केडर मिळालं राज्याचं तिथे काम करते. तिने अशा रीतीने महाराष्ट्रात पहिली आणि IAS झाल्यानंतर त्यावेळचे ज्या बॅचेस होत्या त्यांच्याशी बोलताना एकदा सांगितलं की UPSCची तयारी करताना तिला सगळ्यात अवघड गेलेला भाग कॉन्स्टिट्यूशन. आणि लक्ष्मीकांत त्याहीवेळी फेमस होता की UPSC करता राज्यघटनेचा अभ्यास करायचा तर लक्ष्मीकांत वाचलं पाहिजे. तर सर्व त्यावेळच्या बॅचेसशी बोलताना तिने एकदम प्रामाणिकपणाने सांगितलं की पहिले 6 वेळा लक्ष्मीकांत वाचताना मला काही राज्यघटना हो की ठो काही कळली नाही. तोच लक्ष्मीकांत 6 वेळा. ह्याला जो बरोबर प्रश्न पडतोय की आयला मग IAS झाली कशी, असं तो ठरवून टाकतोय की मग आपण तिच्यापेक्षा निश्चित हुशार आहोत, माझे रँक तिच्यापेक्षा वर येणार आहे. ती म्हणाली 7व्यांदा लक्ष्मीकांत वाचताना मला जरा जरा वाटणं चालू झालं की ओके आता मला राज्यघटना कळते. म्हणजे ही प्रोसेस काय आहे मग. तर मग या प्रोसेसचं शास्त्रीय नाव आहे मेंदूचं न्यूरल नेटवर्क तयार होतं, वायरिंग. मेंदूचं वायरिंग तयार होतं.
आणि आपण जेव्हा म्हणतो की मला एखादा विषय कळला, याचा अर्थ आहे की त्या विषयाचं सगळं माहितीचं पृथक्करण करणारं आता मेंदूमध्ये वायरिंग तयार झालं. की आता मुद्दा येताना जर समोर आर्टिकल 14, 15, 16 कोणी मुद्दे मांडायला लागला, अल्पसंख्याक त्यांचे हक्क म्हणून आर्टिकल 25, 29, 30 तसे समोर बोलले जात असतानाच असं आठवत असतं, असे आठवत असतात. म्हणजे ते वायरिंग तयार झालं. मला वाटतं फार लांब जाण्याची गरज नाही आहे. कुठेही आत्तासुद्धा मी सहज तुमच्याशी जी मजा केली की तिच्याविषयी सांगतोय, ह्यांनी काहीतरी बॉडी लँग्वेज करण्याचं डेअरिंग केलं, त्याची किंमत मोजली. पण आपण डोळ्यांनी पाहत नाही, कानाने ऐकत नाही, त्वचेनी स्पर्श नाही जाणवत, जिभेनी चव नाही जाणवत, नाकानी वास नाही जाणवत. म्हणजे मी पंच ज्ञानेंद्रिय बोललो. आणि तरी आता सायकॉलॉजीनी सांगणं चालू केलं की आणखी 6वं मन हे पण एक आपलं ज्ञानेंद्रिय आहे, सोर्सेस ऑफ नॉलेज. की आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट कळली म्हणतो तेव्हा ती कुठनं कळलेली असते, तशी पाहिली किंवा ऐकली किंवा त्वचेनी फील केली. भारतीय विचारामध्ये त्याला आधी पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांनी मिळून सारं विश्व घडलंय. डोळ्यांना कळणारं विश्व ह्या पंचमहाभूत, पृथ्वी आप म्हणजे पाणी, वायू, पृथ्वी आप, तेज म्हणजे अग्नी, वायू, आकाश ही 5 तत्व. मग जरा विचार केला तर लक्षात येईल की जणू त्यातलं एक एक तत्व कळणारं एक एक ज्ञानेंद्रिय आहे. हे जे आकाश हे तत्व आहे, हे कुठे डोळ्याला दिसत नाही, हे कुठे त्वचेलाही फील होत नाही, पण हे व्हायब्रेशन्स, त्याची साऊंड वेव्ज. आणि ज्यासाठी माझा आग्रह की हरिही ओमपासून ते गुरुर्देवो महेश्वरः आणि सर्वे संतु ह्रस्व निरामयाः सकटचे उच्चार नीट पाहिजेत, कारण त्या साऊंड वेव्सच्या द्वारा आपल्यापर्यंत पोचतं. म्हणून आपल्या शहाण्या पूर्वजांनी या पंचमहाभूताला प्रत्येकाला एक गुण दिलाय. त्याला आपल्या तत्त्वज्ञानात वापरला जाणारा शब्द आहे तन्मात्रा. पंचमहाभूत आणि त्या प्रत्येक महाभूताचा एक गुण आहे, त्याला वापरला गेलेला शब्द आहे तन्मात्रा. ओके, की आकाश हे जे तत्व आहे, जे माझा आत्ताचा विषय नाही, पण जाता जाता अर्धवाक्य ऐकून ठेवा की पाश्चात्य विचारात आणि विज्ञानाचा जो जनक मानला जातो, फादर ऑफ सायन्स ॲरिस्टॉटलनी 4च तत्व सांगितली होती. सगळं विश्व घडण्याची तत्व पृथ्वी, आप, तेज आणि वायू. ॲरिस्टॉटलच्या वैज्ञानिक आकलनामध्ये, सायंटिफिक अंडरस्टँडिंग, आकाश हे तत्वच नाही, ते भारतीय विचारात आहे हजारो वर्षांनी, वेदापासून वर्तमान काळापर्यंत आहे. आणि त्या आकाशाला शब्द ही तन्मात्रा आहे. की आपल्या भारतीय विचारात मांडलं की त्याला व्हायब्रेशन्स असतात आणि त्या साऊंड वेव्ज आहेत. बघा जाता जाता की ही प्रत्येक गोष्ट आधुनिक फिजिक्स सिद्ध करत आहे की नाही. पण त्या आकाशाची तन्मात्रा शब्द आणि उत्क्रांतीच्या ओघात ते कळण्यासाठी मानवाला दिलेलं ज्ञानेंद्रिय कान. मग वायू डोळ्याला नसेल दिसत, पण त्वचेला फील होतो. श्वासोश्वाससुद्धा जो मी करतो, मुद्दा कळण्यासाठी थोडी अतिशयोक्ती केली आणि हे जे केलं, काही दिसलं का? काहीच दिसलं नाही. पण तो वायू आहे तो त्वचेला कळतो. म्हणजे त्याची तन्मात्रा म्हणले स्पर्श. अग्नी डोळ्याला दिसतो, मग त्याच्या तन्मात्रेला शब्द आहे रूप. आप पाणीची चव कळते. पाणी टेस्ट केलं तर पाण्याची चव कळते.
केमिस्ट्री शिकताना काही केमिकल्सना आपण टेस्टलेस, कलरलेस, ऑर्डरलेस वगैरे म्हणू, आणि क्लोरीन शब्द जरी मी उच्चारला तरी आत्ता मला तुमच्याकडे बघताना दोघा चौघांना तरी त्या क्लोरीनचा वास येणं चालू होणार आहे, की असं नुसता क्लोरीन हा शब्द उच्चारल्या क्षणी म्हणजे मेंदूतल्या त्या स्मृती रिलीज होतात. मग ते जे आधी पाणी तत्व म्हणजे आप, की ज्याची चव कळते, ते दिलेलं ज्ञानेंद्रिय आहे जीभ, आणि फायनली पृथ्वी की ज्याला गंध आहे, वास, गंध, आणि त्याला ज्ञानेंद्रिय म्हणजे नाक. तेव्हा समजा पंचमहाभूतांचा ओळीने उल्लेख होतो पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पण त्याच्या आत्ताच मी तुम्हाला सांगितलेल्या पंचतन्मात्रांचा उल्लेखाचा क्रम उलटीकडने, कारण त्याचा जो तत्वज्ञानात, विचारात, शास्त्रीयदृष्ट्या सांगताना संज्ञा वापरल्या जातात, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, तो उलटीकडने. पंचमहाभूत बोलतानाचा क्रम आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पण त्या पाचाच्या सांगितलेल्या तन्मात्रांचा जो क्रम आहे तो मात्र असा उलटीकडने, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि तरी मला वाटतं की हे साध्या मराठीत बोलून मी हा मुद्दा सांगतोय की आपण नाकानी वास घेत नाही आणि जिभेनी चव घेत नाही, डोळ्यांनी पाहत नाही, त्वचेने, स्किननी फील करत नाही, आणि फायनली कानांनी ऐकत नाही. जरा बसल्या जागी तुम्ही सावध व्हाल की आता ह्या चांडाळाच्या वाट्याला जायचं का नाही जायचं बाबा, यायला काहीतरी करायला जायचो आपण, कशाचं काहीतरी व्हायचं, हे निघूनच जातील. काय झालं सरांना? आत्ता 3 मिनिटापूर्वी बरे वाटत होते, आता एकदम उठून म्हणतायत की डोळ्यांनी पाहत नाही, कानाने ऐकत नाही, वगैरे वगैरे. कोणीही समजा मला, मी कोणाकडे तरी बघून ठरवतोय की काहीतरी समजा तुमच्यामध्ये कोणी एक शिवानी बसली आहे, आणि समजा मी सहज पाहिलं आणि म्हणालो, काय शिवानी, कशी आहेस? एवढं केलं, ह्याच्यामध्ये काय झालं प्रोसेस? आणि ती म्हणली, ठीक आहे सर, तुमचं चालू दे. असं डेंजर आहे ना, कारण वा 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 सर. पण हे जे साधं पाहिलं आणि काय शिवानी कशी आहेस, आणि ती म्हणली, सर छान आहे मी. यामध्ये काय काय झालं? तर यामध्ये हे जे डोळं नावाचं डेटा गॅदरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. मी जेव्हा म्हणतो की आपण डोळ्यांनी नाही पाहत, मेंदूनी पाहतो, कानाने नाही ऐकत, मेंदूनी ऐकतो, आणि त्वचेने नाही फील करत, मेंदूनी करतो, जिभेने नाही चव घेत, मेंदूनी घेतो. असे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. तिकडे मी आता कर्मेंद्रियांकडे जात नाही आहे. ज्ञानेंद्रिय ही फक्त डेटा गॅदरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, आणि ते तो डेटा गॅदर करून मेंदूकडे पाठवतात. अर्थ लावण्याचं जे काम आहे की आलेला जो डेटा आहे त्याचं प्रोसेसिंग, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करून डिकोड करणे, अर्थ लावणे की ही शिवानी आहे, हे काम मेंदू करतो, डोळे नाहीत करत. आणि मग मेंदू कमांड्स इश्यू करतो की ओके, आता विचार तिला, काय शिवानी कशी आहेस. घशामधनं हे जो ध्वनी आला, व्होकल कॉर्ड्स, आणि ध्वनी आला, ही फक्त एक्झिक्युटिव्ह इम्प्लिमेंट्स आहेत. हे एक्झिक्युटिव्ह आहेत, कार्यकारी आहेत. बोलतो सुद्धा मेंदूच, तो फक्त घसा आणि त्याच्या व्होकल कॉर्डद्वारा बोलून घेतो, काय शिवानी कशी आहेस. म्हणजे वरकरणी वाटायला एवढं अगदी साधं की सरांनी पाहिलं, मुळातला प्रश्न आहे काय शिवानी कशी, म्हणजे
पाहिलं तर तो जो सगळा डेटा आहे तो हे डोळ्याची बुबुळं म्हणजे कॅमेरा आहे, त्यांनी तो डेटा पिकअप केला. ती इमेज मागे डोळ्याला रेटिना आहे त्याच्यावरती इमेज पडली. त्या रेटिनाला जोडलेल्या नर्व्ज आहेत त्या मेंदूपर्यंत जातात. तेव्हा ही जी इमेज तयार झाली हिचा एक शास्त्राचा शब्द इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स, की त्या इमेजचा एक इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स तयार झाला आणि तो मेंदूकडे पाठवला. तो इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स जो घेऊन जातो त्याला शब्द आहे न्यूरॉन, की तो न्यूरॉन मेंदूकडे घेऊन जातो आणि मेंदू तो डिकोड करतो आलेला मेसेज. आणि ओके, ही शिवानी आहे हे पहिलं जे ओळखलं की डिकोड केलं की ही जी इमेज आहे, कारण ती मेंदूमध्ये आधी स्टोअर्ड आहे, ती जर नसली तर नाही सांगता येणार. पण मेंदू ती सगळं डेटा प्रोसेसिंग करून असं सांगतो की ही शिवानी आहे. ओके, आणि आता तिला विचार, काय शिवानी कशी आहेस. हे जे झालं हे आहेत आपल्या मेंदूतले न्यूरल पाथवे, आणि त्यांचं मिळून आपल्या मेंदूचं सर्किट तयार होतं ते आहे न्यूरल सर्किट, मेंदूचं न्यूरल सर्किट. आपण जेव्हा म्हणतो की मला हा विषय कळला तर त्याचा अर्थ आहे की ओके, त्याचा डेटा घेऊन त्याचं पृथक्करण करून अर्थ लावण्याचं न्यूरल सर्किट आता तयार झालं. तेव्हा ही बऱ्याच वर्षांपूर्वीची आपली विद्यार्थिनी जेव्हा प्रामाणिकपणे सांगते की माझा UPSCचा अभ्यास करत असताना हे मला राज्यघटना सगळ्यात अवघड गेली, 6 वेळा लक्ष्मीकांत वाचला तरी कळला नाही, पण 7व्यांदा वाटलं की आता कळणं चालू झालं आहे. चा अर्थ काय की ते मेंदूतले जे न्यूरल नेटवर्क्स आहेत ती तयार व्हायला ह्या विषयाकरता तिला एवढा वेळ लागला. असं आपलं प्रत्येकाचं आपापल्या मेंदूचं न्यूरल नेटवर्क असं तयार होणे, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. तर हा इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स मेंदूकडे किती वेगाने जातो, मेंदू त्याचं पृथक्करण करून अर्थ लावण्याचं काम डिकोडिंग किती वेगाने करतो, आणि मग तो मेंदू आदेश देतो की आता अमुक अमुक कर, आणि तो आदेश अंमलात आणण्याची एक्झिक्युटिव्ह म्हणजे कर्मेंद्रियांची क्षमता, या सगळ्यामधून जीनियसला आकार येतो. आपण जेव्हा एखाद्याबद्दल म्हणतो की ऐशपत हा जीनियस आहे, जरा विचार केला तर म्हणजे आपण काय म्हणत असतो की ज्या करता त्याला तिला आपण जीनियस म्हणत असतो तर त्यातला एखादा विषय आपल्या काही गावी पण नसतो, पण तो त्याला ऑलरेडी कळलेला असतो. बॅटिंग सगळेच करतात, पण आधी गावस्कर विश्वनाथ, मग सचिन आणि राहुल द्रविड, आणि आता विराट कोहली आणि रोहित शर्मा. तर मग बॅटिंगला उभा आहे आणि समोरचा बॉलर एका विशिष्ट तऱ्हेने हातात बॉल धरून येणार आहे पळत काय ते, आणि 22 यार्ड म्हणजे 66 फूट अंतर असलेली खेळपट्टी, तिच्यावर समजा 150 किलोमीटरच्या वेगाने बॉल सोडणार आहे. तुझे बॅटिंगला उभा आहेस पूर्ण लक्ष देऊन, तुला एक स्प्लिट सेकंड आहे कळायला, म्हणजे डिकोड करणे सगळं इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग, की त्याने चेंडू धरलाय कसा, सोडणार आहे कसा, त्यानुसार त्या चेंडूची गती, त्याचं वजन, हवा, उलटी, पिचचं बिहेवियर, म्हणजे ते पिच हार्ड आहे का सॉफ्ट आहे, अशा सगळ्याचा विचार करून तुझा मेंदू ते डिकोड करणार आहे. आणि मग मेंदू कमांड्स इश्यू करणार आहे की ओके पाऊल मागे टाक, बॅट उचल आडवी, आणि तो बॉल स्विंग अवे स्टंपसनं होणार आहे तेव्हा सपकन तलवार मारल्यासारखी त्याच्यावर मार. हा क्रिकेटमधला एक कमालीचा सुंदर शॉट म्हणजे स्क्वेअर कट शॉर्ट ऑफ गुड लेंथ, उसळता चेंडू स्विंगिंग अवे फ्रॉम द स्टम्प्स, तर त्याला बॅकफुटवर जाऊन मारलेला स्क्वेअर कट पाहतो आपण जेव्हा, तेव्हा आपल्याला हे सगळं असं स्प्लिट सेकंडमध्ये झालेलं दिसतं. आणि आपण तो आयुष्यपत जीनियस आहे, जीनियस आहे. मग जीनियस आहे म्हणजे काय,
तर तो येणाऱ्या चेंडूचं सर्व माहितीचं पृथक्करण, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करणारं मेंदूचं न्यूरल नेटवर्क तयार आहे. आणि तेवढ्यावर भागलं नाही, ते इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करून मेंदू कमांड्स इश्यू करतो सगळ्या शरीराला. ही जी सगळी हे निघतं इथनं की आता बॅकफूटवर जा, बॅट तुझी आडवी, पाय तुझे उजवा पाय, रायटी बॅट्समन असेल तर स्टंपला असा पॅरलल असलं, हे सगळं, आणि असं शरीर काही कळायच्या ते एक्झिक्यूट करतं. एरवी जो बॉल एखादा चांगला बॅट्समनसुद्धा ओके चांगल्या तऱ्हेने खेळेल, पण बॉलरला ज्या बॉलबद्दल खात्री असते की हा बॉल खेळताच येणार नाही, ओके, एक्सलंट आणि क्रिएटिव्ह बॅट्समन तो बॉल खेळेल. जीनियस अशा बॉलवर पण फोर मारतो, कारण ते त्याला दिसत असतं त्याला, आणि त्याचा अर्थ त्याच्या मेंदूचं नेटवर्क तयार आहे त्यासाठी की स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू n इज इक्वल टू जीनियस होण्याचं त्याच्या क्षेत्रामधलं त्याच्या मेंदूचं न्यूरल नेटवर्क तयार असतं. माझा सुद्धा आणि सिद्धार्थचा सुद्धा आवडता फुटबॉलचा खेळाडू आहे सध्याचा मेसी. काही जण रोनाल्डो गटात असतात, ते असू द्यात, ठीक आहे, हळूहळू कळेल त्यांना फुटबॉल. मेसीचे कितीतरी गोल अजब आणि अशक्यच आहेत, अशक्य. सगळे 11 खेळाडू समोर आहेत, सगळ्यांनी जागा व्यापली आहे, आणि असं मेसीला कुठून तरी फक्त पास येतो, तो कलेक्ट पण करत नाही. कलेक्ट म्हणजे फक्त तो असं पास येतो, मेसीने एकदा मानवर केलेली असते, खाटकन तो मारतो. सगळ्या 11 खेळाडूंच्या मधनं तो चेंडू गोलच्या असा उजव्या कोपऱ्यात, फक्त बॉल जाईल एवढीच जागा, पण तो तिथनं गोल स्कोअर होतो. मग हे मेसीच्या मेंदूला फुटबॉलच्या बाबतीतलं हे सगळं कळलं. आता इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग लक्षात घ्या की तो त्याच्याकडे येणारा चेंडू, मग त्या चेंडूची काय असेल ती दिशा, गती, वजन, उंची, हवा, सगळ्याचं प्रोसेसिंग त्याचा मेंदू करतो. नुसतं एवढ्यावर नाही आहे, तो जेव्हा असं फक्त एकदा समोर बघतो, त्या नुसत्या त्या एका बघण्यात त्याचा मेंदू त्या फील्डचं सगळं गणित करतो की कोणता खेळाडू कुठे आहे, कोणता कसा आहे, आणि मेंदू गणित पण तयार करून जॉमेट्री की तू असा स्ट्रोक मारलास आता तर तो ह्या सगळ्या 11च्या मधनं छेदत त्या बॉल, हे बघ उजव्या कोपऱ्यात एवढीच जागा आहे, गोल स्कोअर करता येईल एवढी त्या गोलपोस्टच्या उजव्या कोपऱ्यात, पण तो बरोबर चेंडू तिथून जाणार आहे. जीनियस म्हणजे जीवनाच्या आपल्या क्षेत्रामधल्या ज्ञानाचं पृथक्करण करण्याची मेंदूची असामान्य क्षमता म्हणजे जीनियस. आणि आपल्यापैकी प्रत्येकाकडे अशा कोणत्या तरी एका तरी क्षेत्रातला जीनियस होण्याची क्षमता आहेच, हे आता शास्त्रांनी पण सिद्ध केले. मेंदूचं शास्त्र, न्यूरोसायन्स. पण मग ते जीनियस असण्याची क्षमता आणि तिथून आपला प्रत्यक्ष प्रवास की जीनियस झालो, त्याला आपलं नाव आहे तपश्चर्या. ती करावी लागते, ते असे यूही नाही होत जीनियस. काही वेळा काही व्यक्तींना पाहिल्यावर वाटतं की ते बॉर्न जीनियस आहेत. असतील, मी आत्ता त्याच्या कारणात नाही जात, असतील, असतात असे. हे आत्ता परवा माझ्या हस्ते 2 पुस्तकांचं झालं एका वेळी प्रकाशन, पण एक वडील आणि एक त्यांची 11 वर्षाची मुलगी. ते वडील सरकारी अधिकारी आहेत, त्यांनी चाणक्यमध्ये काय घ्यायचं ते मार्गदर्शन घेतलं आहे, आणि त्याच्याबद्दल त्याला आजही प्रेम आहे. खूप 20 वर्ष होऊन गेली तरी त्याला प्रेम आहे. तो आता महाराष्ट्र शासनात अधिकारी आहे, पण प्रचंड प्रेमाने मला म्हणला की सर माझ्या पुस्तकाचं प्रकाशन तुमच्याच हस्ते. आणि काय योग आहे की एक त्याचं पुस्तक आणि त्यावेळी त्याची 11 वर्षाची मुलगी तिने लिहिलेली छोटी आहे पण कादंबरी आहे, एक कादंबरी, गोष्ट आहे, कशी काल्पनिक छानपैकी गोष्ट आहे. 11 वर्षाची मुलगी, तिच्यापाशी ही शब्दसंपत्ती, कल्पकता, इमॅजिनेटिव्ह आणि सगळे एकत्रून एक स्टोरी लाईन तयार होणे, ओके, आणि ते सगळं लिहिण्याची क्षमता. तर कोणीतरी बॉर्न जीनियस असणं शक्य आहे का, ह्याचं उत्तर आहे हो, शक्य आहे. मलाच आवडणारं एक उदाहरण असतं, कितीतरी आहेत, शेकडो आहेत अशी,
नेहमीप्रमाणे बोलायचं तर ते मध्यरात्रीपर्यंत चालू राहतील. पण काशी नगरीमध्ये रोज पहाटे पूर्वीच्या प्रहराला एक साधू बासरी वाजवत बसायचा. कधी तुम्हालाही भाग्य जर लाभलं काशीला जाण्याचं तर त्या घाटावर तुम्ही पण जा. पहाटेच्या वेळी गंगा मैयाला असं एक वळण आहे की सूर्योदयाच्या वेळी जर त्या घाटावर बसलं तर सूर्य गंगेमधून वर येतोय असं वाटतं, जणू की निथळतोय. म्हणजे तेज, त्याचे तेजाचे कण जणू निथळत आहेत आणि ते आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि हा साधू त्या पहाटेपूर्वीच्या प्रहराला बासरी वाजवत बसायचा. तिथे एक 8 वर्षाचं पोरगं, 8 वर्षाचं पोरगं न चुकता बरोबर तो साधू जेव्हा बासरी वाजवायला सुरुवात करणार तेव्हा ते समोर येऊन बसायचं असं गुडघ्याला मिठी घालून, आणि असं त्या साधूच्या बासरी वाजवण्याकडे एकटक बघत बसलेलं. आपलं बासरी वाजवणं संपलं की तो ती बासरी आपल्या धोपटीमध्ये टाकायचा आणि ती उचलून चालू पडायचा. आणि मग हाही मुलगा उठून काय त्याचं असेल, काय असेल, शाळा असेल काय, जायचा तिकडे. असं 6 महिने झालं. आणि 6 महिन्यानंतर एके दिवशी बासरी वाजणं संपलं. त्या साधूने अशी बासरी धरली आणि त्या मुलाला म्हणला, बेटा बजाओगे. त्या मुलाने घेतली बासरी आणि तो साधू जेवढी उत्तम वाजवत होता तेवढी त्यांनी वाजवणं वयाच्या 8व्या वर्षी. आता आपण त्या त्याला ओळखतो पंडित पन्नालाल घोष. पन्नालाल घोष यांचा शिष्य म्हणजे आत्ताचे बासरीचे सम्राट पंडित हरिप्रसाद चौरासिया. एक पंडित पन्नालाल घोष 8व्या वर्षी त्यांच्या क्षेत्रातले जिनियस असतात. आणि माझे अनेकातले, एकच आहेत असं नाही, अनेक आहेत लाडके, पण एक शास्त्रीय संगीतातले असामान्य गायक पंडित कुमार गंधर्व यांनी पहिली मैफल वयाच्या 6व्या वर्षी केली. 6 वर्षाचं पोरगं गाताना समोर बडे बडे उस्ताद बसलेले होते गायकीतले. त्यांनी ऐकलं आणि अजब की हा 6 वर्षाचा, म्हणून एका गायकाने त्याला दिलेली पदवी आहे की ये तो इंसान ही नहीं है, ये गंधर्व है, ये स्वर्गलोक से गंधर्व धरती पर आ गया है. म्हणून त्यांना लहानपणापासूनच नाव पडून गेलं पंडित कुमार गंधर्व. आपल्यातला स्व कोणाला वयाच्या 6व्या वर्षी कळेल, कोणाला 16व्या, कोणाला 26व्या, तर कोणाला 60 किंवा 70व्या वर्षी सुद्धा कळेल. जगामध्ये भक्ती हे साधन धरून एक जागतिक चळवळ उभे करणारे महान संत म्हणजे भक्ती वेदांत प्रभुपाद स्वामी भक्ती वेदांत यांनी हरे कृष्ण संप्रदाय हे सरकारी नोकरीत होते. आधी एका गुरुची दीक्षा घेतलेली होती आणि एकीकडे सरकारी नोकरी करताना काय ते आपापलं काम करत, म्हणजे आपापली साधना योग साधनाही करत होते. त्या गुरुनी सांगितलं होतं की तुझ्या हातून मोठं काम व्हायचं आहे, जबाबदारी की तुला करायचं आहे. हातून म्हणजे की गुरुनी सोपवलेली जबाबदारी की तुला मोठं काम करायचं आहे. ते हे जवळजवळ रिटायर सुद्धा झाले सरकारी नोकरीतनं, म्हणजे वयवर्ष 60. आणि मनामध्ये खंत होती की आपल्या गुरुनी सांगितलेलं काम आपल्याच्याने जमलं नाही, म्हणून 60च्या पुढे ठरवलं की आता प्रयत्न करूयात. की आत्तापर्यंतचं आयुष्य काय नोकरीमध्ये वगैरे जे गेलं हेही वर्णन अनेक छान छान गाणी किंवा भजनांच्या मध्ये आहे. माझंच आवडतं एक हिंदी गाणं, थोडं जुनं, म्हणजे तुमच्याकरताचं जुनं आहे आणि चांगलं गाणं असल्यामुळे तुम्हाला माहिती नसेल हे साहजिक आहे. मुकेशचं सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोडा है, वहाँ पैदल ही जाना है, अशी ओळ असलेलं गाणे. त्यातल्या एका कडव्याची ओळ आहे, लडकपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख कर रोया, यही किस्सा पुराना है. हे सगळ्यांचं जगणं काय आहे की लहानपण एकूण हुंदाडणे खेळणे सगळ्यामध्ये, ठीक आहे. आता जवानी नींद भर सोया, आता जवानी में सोने के अलग अलग तरीके हैं.
सगळे बोलून मी कोणाच्याही अपयशावर शिक्का नाही देत, पण एक तारुण्याचा म्हणून एक उन्माद असो, काय करिअर आहे, संसार आहे, बंगला उभा करायचा आहे, त्याच्यामध्ये टी व्ही पाहिजे, बंगल्याच्या दारात गाडी पाहिजे, काय ते मटेरियल परसूट्स. आणि मग बुढापा देख कर रोया, की आता शरीर पूर्वीसारखं काम करत नाही आहे, केस पांढरे झाले, मग योग आठवतो, कारण पाठीचा विकार चालू होतो, तर ही आसनं कर, किंवा मग आता हे प्राणायामाचे प्रकार कर, अशा सगळ्याचे तेच वर्णन आहे. लड़कपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख कर रोया, यही किस्सा पुराना है. असे खूप भजनांच्या मधले येतील उल्लेख. बाल अवस्था खेल गवायो, जब जवानी तब मान भनायो, म्हणजे वाया घालवली. आणि आता म्हातारपण आलं करत. पण त्यामध्ये जे लक्षात ठेवतील की आपल्याला आपल्या किमान एका क्षेत्रामधलं घडवायचं आहे, त्याला त्याचा स्व केव्हा सापडेलचं गणित नाही. तसं या स्वामी भक्ती वेदांत, प्रभुपाद भक्ती वेदांत हे 60चे झाले आणि डोक्यात होतं गुरु काही म्हटला होता आणि अरेच्या आपल्या हातून काही झालं नाही, तर आता तर प्रयत्न तर करू. म्हणून मग जी वाट विवेकानंदांची, जी वाट ते योगी परमहंस म्हणून होऊन गेले त्यांची, तीच या स्वामी भक्ती वेदांत यांनी, ते म्हणजे अमेरिकेत गेले, काहीतरी केले प्रयत्न, काही झालं नाही, कशातनं काही झालं नाही. आणि शेवटी आता निराश, पैसेही संपत आले, परत जाऊन टाकायचे असे उदास कॅलिफोर्निया एका किनाऱ्यावर, बहुधा सॅन फ्रान्सिस्कोचा आहे किनारा, थकून बसले एका जागी की नाही बुवा काय आपलं फेल्युअर आहे, आपलं नाही जमलेलं. आणि आता काय करायचं या थकव्यामध्ये, तर आपल्याला कळणारी एकच गोष्ट म्हणजे ईश्वराचं भजन, हरे राम हरे कृष्ण. म्हणून त्यांच्या सामानात टाळ होती, ती त्यांनी काढली, डोळे मिटले आणि टाळ वाजवत ते भजन म्हणायला सुरुवात केली. किती वेळ गेला त्यांना कळलं नाही, पण ज्या थोड्या वेळाने उघडले डोळे तर त्यांना दिसलं की अशी भोवती लोक जमा झाले होते. आणि जर त्यांनी हरे राम हरे कृष्णाची एक ओळ म्हणली तर लोक कोरसमध्ये पाठोपाठ आता ती म्हणत होते. हा त्या चळवळीचा प्रारंभ आहे. आणि वयाच्या 60च्या पुढे आता जवळजवळ 1 वर्ष होत आलं, गोव्यामधल्या एका कवीच्या कविता संग्रहाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं. प्रचंड प्रेमाने त्यांनी मला बोलवलं. मी त्यावेळी चालू वर्षीचे दिल्लीतले जेव्हा इंटरव्ह्यू चालू होते आणि मी त्यांना सांगतोय की अहो मी असा दिल्लीत आहे, आत्ता नाही जमणार, तर तुम्ही थांबते म्हणले, नाही करायचं ते तुमच्याच हस्ते करायचं. गोव्यातला हा कवी 70 वर्षाचा आहे. त्यांचं नाव हनुमंत मावजो, वय वर्ष 70. आणि सगळं जीवन फिजिकल, आयुष्य, करिअर पूर्ण झालं, निवृत्त झाले, कन्येचं लग्न तिकडे अमेरिकेत, आणि तिच्या घरी म्हणून हे राहायला गेलेले. आणि असे पडलेले होते, ते एका रात्री झोप येत नव्हती, काहीतरी कारणाने ते होऊ शकतं, येत नव्हती. म्हणून पहाटेच्या वेळेला काहीतरी उठले आणि मनात जे होतं ते असं काहीतरी कागदावर लिहिलं. पूर्ण भान होतं असंही नाही आपण काय लिहितोय, पण ते ठेवून दिलं. त्यानंतर पहाटेनंतर केव्हा तरी झोप लागली आणि उठले तेव्हा मात्र ते वाचलं तर लक्षात आलं की अरे ही एक कविता आहे, ती मुद्दाम केलेली नाही आहे, झाली. पण जाणवलं स्वची ओळख की आपल्यामध्ये हे काहीतरी दिसतंय. गोव्यातले कवी हनुमंत मावजो यांना त्यांच्यामधला कवी वय वर्ष 70च्या पुढे सापडला. तो अशी स्वतःची ओळख कोणाला केव्हा याचं काही गणित नाही आहे, पण प्रवासाला महत्त्व आहे, त्यातल्या कॉन्शियसनेसला महत्त्व आहे, त्यातल्या आपल्याला ह्या कामाला लावण्यालाही महत्त्व आहे की मला त्या माझ्या क्षेत्रातला उत्तम गुणिले प्रतिभा रेज टू n = जीनियस असा मला व्हायचं आहे. आणि विज्ञानाने मांडलेलं सूत्र आहे की असा प्रत्येकजण जीनियस होऊ शकतो. मला कळलेली आता त्यासाठीची 12 सूत्र मी सांगणार आहे तुम्हाला. 12.
की तुझं क्षेत्र कुठलंही असू दे, प्रशासन आहेच ना जीनियसचं क्षेत्र, की आता UPSC MPSC परीक्षा दिन निवडले जातात, खूप असतात, ठीक आहे, पण पद तेच, विभाग तोच, त्याचा कायदा तोच, ओके, पण अचानक कोणीतरी एक अधिकारी त्या पदावर येतो आणि तो चमत्कारच करतो, सगळं बदलूनच टाकतो. सगळं महापालिका क्षेत्र, तिचा कायदा बॉम्बे प्रॉव्हिन्शियल म्युनिसिपल काउन्सिल्स ॲक्ट BPMC, आणि त्याच्यानुसार आयुक्त जो वरिष्ठ IAS अधिकारी असतो ते नेमले जातात. पण एकेवेळी त्या महापालिकेचा आयुक्त म्हणून असा कोणीतरी अधिकारी येतो की तो त्याच्या 3 वर्षामध्ये शहराचा चेहराच बदलून टाकतो. की आयुष्य ज्यांनी त्या शहरात काढलं त्यांना जन्मात कधी वाटलं नसेल की आपलं शहर इतकं स्वच्छ होऊ शकेल, त्याची वाहतूक ट्रॅफिक इतकी शिस्तबद्ध नीट होऊ शकेल, शहरातलं प्रदूषण खाली येऊ शकेल. काय केलं त्या अधिकाऱ्यांनी? अधिकारी तोच, त्यांनी दिलेली UPSC MPSC तीच, आणि आयुक्त पदावर नेमणूक अनेकांची होते की हो, सरासरी 2 ते 3 वर्षाचं टेन्युअर आहे ते करून होतेच. ह्यांनी तोच कायदा, तीच टीम, महापालिकेचं तेच प्रशासन वापरलं, पण असं काही घडवलं. मग ते प्रशासनातलं जीनियस आहे. आणि आपल्यातल्या बहुसंख्य जणांना जर प्रशासनात जायचं असलं तर आपल्याला नुसता चांगल्या इंग्लिशमध्ये ज्याला फाईल पुशर म्हणतात, फाईल पुशर, काय अधिकारी की झाला ना, दरवर्षी होतात की हो. MPSCच्या परीक्षेनंतर 450 ते 500 अधिकारी निवडले जातात आणि पुढची 30-35 वर्ष ते तिथे काम करतात. आणि UPSC असेल तर 1000ला थोडे कमी एवढे निवडले जातात, आणि ते पण पुढची 30-35. माझी जी सूचना असते करिअर घडवायला की पहिला अटेम्प्ट तुम्ही क्वालिफाय होता तेव्हा लगेच द्या, तो जर खरंच दिला तर मॅक्सिमम 38 वर्ष मिळू शकतात सर्व्हिसची. करतात अनेक जण, एक दिवशी रिटायर होतात. रिटायरनंतर काय, कोणी गोल्फ खेळतं, कोणी वाचन करतं, कोणी काय करतं, कोणी हल्ली अनेक अधिकारी मेमॉयर्स पण लिहायला लागलेत. पण अरे तू त्या पदावर होतास तेव्हा काम काय केलंस? तुझं आकलन, कायदे, टीम, त्याचं तुझा मेंदू करणारं इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग, आणि जे इतरांना जमेल न जमेल ते तू करून दाखवलंस. जीनियसची एक फार छान व्याख्या मी ऐकली आहे, डुईंग इझिली व्हॉट अदर्स थिंक डिफिकल्ट इज जीनियस, अशी व्याख्या आहे. डुईंग इझिली व्हॉट अदर्स थिंक डिफिकल्ट, इतरांना जे अवघड वाटतं ते असं येऊन असं सहजपणे जमतं. की आयला आम्हाला हे जे अवघड जातं ह्याला बघावं तर ह्याला ते सहजपणे जमतं. तुम्ही ह्याला कुठल्याही पोस्टवर पाठवा, तो जिथे जाईल तिथे काम उत्तमच करतो. हेही माझं लाडकं वाक्य आहे. ते या ना त्या तऱ्हेने कोणी ना कोणीतरी केव्हा तरी ऐकलेलंच आहे की कोणीतरी प्रशासनात म्हणतं की सायडिंगची पोस्टिंग, आणि जिथे कामाला स्कोपच नाही तिथे मला पाठवलं आहे. मला हे वाक्य कधीही पटलेलं नाही आहे. प्रशासनात साइडिंग नावाचं पोस्टिंगच नहीं है. जिस साले में दम है उसको कहीं भी भेजो अच्छा ही काम करेगा, और जिस साले में दम नहीं है उसको भी चाहे जितना अच्छा पोस्टिंग दे दो शेणाचा पो बनकेच रहेगा. असं काही असत नाही की तुमच्यात जर दम असेल कुठलीही पोस्टिंग दिलं तरी तिथलं काम आणि तिथली समज आकलन. तेव्हा प्रशासनापासून आपल्या प्रत्येकाला जो वाटेल अशा आपल्या क्षेत्रातला एका क्षेत्रातला जीनियस आणि ते होण्याची जोपासना की मेंदू असा घडवणे पुढच्या काळात कॉन्शियसली, मेंदूची इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगची क्षमता, मेंदूचं न्यूरल नेटवर्क, आणि ते माझ्या किमान एका क्षेत्रातलं, प्रत्येकाला सगळ्या क्षेत्रातलं कळेल असं नाही पण प्रत्येकापाशी किमान असा एका क्षेत्रातलं एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू एन होण्याची क्षमता आहे. पण क्षमता असून नाही भागत, ती कष्टद्वारे तपश्चर्या त्याकरता म्हणलंय त्याद्वारा ती प्रत्यक्षात आणली पाहिजेत. ती मला जमलेलं वाचन, केलेलं चिंतन, जमत असलेलं थोडंसं कार्य, हे सगळ्याचा निचोड सारांश म्हणून झालं तर मी तुम्हाला मोजून 12 मुद्दे सांगू शकतो की बघा तुम्ही की हे आणा आपल्या जीवनात,
तुमची वाटचाल जिनियस होण्याच्या दिशेने राहील चालू आणि कुठल्या तरी एका क्षेत्रातला तरी तुमचा जिनियस व्हालच, हे आपलं ध्येय आहे, चाणक्य मंडलचं ध्येय आहे. प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता आणि प्रतिभेची, जिनियसची उंची गाठून जे भारत देशाची सेवा करतील अशी मनुष्य शक्ती, हेच स्वप्न आहे आपलं. इच्छा असताना आपल्या बहुसंख्य जणांच्या मनात स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात जायचं, पण तिथे सुद्धा थर्ड रेट अधिकारी नाही व्हायचं, भंकस अधिकारी नाही व्हायचं तिथे, आणि केवळ स्वच्छ आणि कार्यक्षमसुद्धा नाही व्हायचं आहे. प्रशासनातला जिनियस, की तुम्ही अवघडातले अवघड कामं, अशक्यातले अशक्य कामं, तिथली अमुक परिस्थिती अतिशय काळजीची होती, बस सरकारने काय केलं की हा उचलला आणि त्या अधिकाऱ्याला पाठवलं की तो जाऊन सांभाळेल, आणि त्यांनी काय केलं बुवा, त्याच्या कामातनं त्यांनी जादू अशी काही, असं जिनियस. तर मग मोजून लक्षात घेण्याच्या 12 गोष्टी आहेत, आणि पहा की त्या तुमच्या जीवनामध्ये असतील असं, तर हे निश्चित आहे की तुमची वाटचाल जिनियस होण्याकडे आहे. म्हणजेच तुम्ही जे घडवतात स्वतःला, त्यात मेंदू पण आला, त्याचं न्यूरल नेटवर्क पण आलं, त्याची इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगची क्षमता पण आली, आणि नॉर्मली जे लोकांना लक्षात येत नाही ते अरे याला किंवा हिला असं येतं लक्षात, आणि मग ते कमांड्स एक्झिक्यूट करण्याची सुद्धा क्षमता, शरीराची, ज्ञानेंद्रियांची, या सर्वाची मिळून जिनियसला आकार येतो. 12 मधला पहिला, आणि तो पहिलाच आहे मुद्दा, त्याला मी म्हणेन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याला मी वापरत असलेला एक सिंगल शब्द आहे संकल्प. की पहिला मनाचा, बुद्धीचा, आपल्या अस्तित्वाचा संकल्प पाहिजे, मला व्हायचं आहे जिनियस. आपोआप होत असतील का, तर मला मान्य आहे काही वेळा काही जण असे इतक्या सहजपणे जिनियस आहेत की त्यांना पण माहिती नसतं की अरे याला जिनियस म्हणतात होय. ठीक आहे, तशा असाल तर भाग्यवान समजा, पण मग ते ओळखूनही तपश्चर्या करायला पाहिजे. पण नाही तर प्रत्येकजण स्वतःला घडवू शकतो, मनाशी संकल्प पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. आणि आपण चाणक्य मंडलची सुद्धा विचार करून जी रचना केली आहे की शैक्षणिक वर्ष चालू झालं की आधी अधिष्ठान मालिका, तिथे मी जे मला कळलेलं सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो, ते ज्यांनी त्यांनी कळलं, मनाला पटलं तर अधिष्ठान ठेवायचं, आणि मग वाटचाल चालू आहे संकल्पाच्या दिशेने. त्या संकल्पाचे आपले चाणक्य मंडल परिवारमधले म्हणून काही शब्द आहेत, ते वाचा, समजावून घ्या. पण जी वाटचाल आहे त्याला पहिलं आहे की संकल्प, की मला माझ्या एका क्षेत्रातला मला जिनियस व्हायचंच आहे. दुसऱ्या मुद्द्याला मी शब्द वापरतोय ध्यास. की स्वतःला खरंच विचारा की ध्यास आहे का, आपल्यापाशी आहे का ध्यास. तुम्हाला मी हे दोन्ही मुद्दे मिळूनचं वाक्य निश्चित सांगतो की संकल्पाच्या प्रकाशात तुमच्या जीवनाला आकार येणार आहे. आपल्या जीवनाविषयी आपण काय संकल्प सोडतो, कळत किंवा न कळत. काही वेळांनी ठरवतो की जे मी माझं भाग्य मानतो की पुढल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये फॉर्मली पण 50 वर्ष पूर्ण होतील, पण ते कळून सवरू नये की यस आपल्याला काय करायचं आहे, आणि आपलं जीवन काय, भारत मातेची सेवा, कार्यकर्ता होऊन. बाकी फक्त स्टेशन्स आहेत मधली, आणि सतत तो कार्यकर्ता समृद्ध होत त्याची वाटचाल E∞c⁻⁴ कडे चालू ठेवण्याची सतत. तसं आपापल्याशी चिंतन करा की माझ्या जीवनाविषयी खरंच माझा संकल्प काय आहे, आणि माझा आहे का जिनियस होण्याचा संकल्प, आणि त्याचा मी ध्यास घेतला आहे का. मला ध्यास की त्याचा मला खरंच ध्यास आहे, दिवसरात्र मला स्वप्नसुद्धा त्या गोष्टीची पडतात. ती नुसती झोपेत पडणारी स्वप्न नव्हेत, तर जिवंत असतानाही किती स्वप्न सत्यात आणायला काम करायचं आहे अशी सुद्धा. आपल्या जीवनाला आकार आपण आपल्या जीवनाविषयीचा काय संकल्प करतो यातून येतो. आपण जर म्हणणार असलो की काय असं काय नाही, आलो आहे जन्माला, 6व्या वर्षी गेलो शाळेत, त्यामुळे 16व्या वर्षी 10वी झालो, 18 वर्षी 12वी झालो, 21-22 वर्षी पहिली डिग्री मिळाली, मग आता नोकरी शोधायची आहे, मग विवाह, मग मुलं बाळं, मग त्यांचं, तर ठीक आहे, तरी शुभेच्छा आहेत, पण मग जीवनाला त्यानुसार आकार येणार.
पण ज्याचा संकल्प सर्वेत्र सुखिनः सन्तु साठी माझ्या परीने मी माझ्या जीवनात जे करायचं आहे ते करीन, तर जीवनाला आकार तसा येणार आहे. तेव्हा मी माझ्याविषयी काय संकल्प सोडतो आणि ध्यास त्याला असलेला, त्या संकल्प आणि ध्यासाला आकार द्यायचा आहे तो तिसरा मुद्दा आहे नियोजन, प्लॅनिंग. ते प्लॅनिंग खूप गोष्टींचं आहे. अगदी आपला दिनक्रम, ॲब्सोल्युटली आपण उठतो किती वाजता, उठल्यानंतर एकूण काय काय करतो, आपलं कॉलेज असेल, अन्य कामं असतील, आपला अभ्यास असेल, खेळ असेल, व्यायाम असेल, वाचन असेल, या सगळ्या सकटचा. पण इथे मी नियोजन म्हणताना नाव 3ऱ्या नंबरला नियोजन दिलं आहे, पण 4थ्या नंबरवर एक मुद्दा वेगळा दिला आहे. ते 3 आणि 4 जुळलेले आहेत एकमेकाशी. तर 4थ्या मुद्द्याला नाव आहे 10,000 तासांच्या तपश्चर्येचं नियोजन. आणि ती 10,000 तासांची जाणीवपूर्वक केलेली तपश्चर्या, त्यातल्या त्या जाणीवपूर्वकला महत्त्व आहे. की मी पहिल्या भागामध्ये बोलताना जे मेंदूचं न्यूरल नेटवर्क सांगितलं, तर आपल्या कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये जिनियसची उंची गाठायला मेंदूचं ते नेटवर्क कसं काम करणारं व्हायला पाहिजे, तर मेंदूचं शास्त्र म्हणतं की ते व्हायला त्या क्षेत्रातल्या 10,000 तासांचा इनपुट पाहिजे. की तुम्ही त्या फील्डबद्दल, आणि तो नुसते त्या क्षेत्रात 10,000 तास घालवले म्हणून नाही होणार आहे, कॉन्शियस आणि प्लॅन्ड. म्हणून मुद्दा 3 आणि 4 मी एकत्र ठेवलेत. की मुद्दा 3वर नियोजन, पण मुद्दा 4वर एक कशाचं नेमकं नियोजन, तर ते आपल्याला जे वाटतं की आपलं हे क्षेत्र आहे, त्यात स्वतःला म्हणजेच आपल्या मेंदूला घडवण्यासाठी दिलेले जाणीवपूर्वक 10,000 तास. जाणीवपूर्वक हा पुन्हा पुन्हा शब्द महत्त्वाचा आहे. आणि प्लॅन्ड आणि कॉन्शियसली दिलेले. मी जेव्हा प्रशासनात काम सुरू केलं त्यावेळचे एक वरिष्ठ अधिकारी होते, उत्तम, दक्षिण भारतातले होते, तमिळ मूळचे, छान माणूस. तर कोणीही अधिकारी नव्या पदावर, नव्या पोस्टवर गेला की तो आपल्या सहकाऱ्यांची आणि हाताखाली काम करणाऱ्यांची एक मीटिंग बोलवतो. आणि काही नाही, पहिल्या दिवशी चार्ज घेताना सरकारी जे डॉक्युमेंट्स असतील त्याच्यावर सह्या होतात, आणि मग आपली टीम, की ही माझ्या हाताखाली काम करणारी ही टीम, तर त्यांची ओळख. तर सरकारी यंत्रणेतली पद्धत आहे की ओके, प्रत्येकाने आपलं नाव आणि आपली ओळख करून द्या. तर मग ओळख करून देण्याची सरकारी यंत्रणेतली एक नॉर्मल मेथड आहे की माझं नाव अमुक अमुक आणि बुवा महसूल रेव्हेन्यूमधला मला 15 वर्षाचा अनुभव आहे. कोणी सांगतं माझं नाव अमुक अमुक, पोलीस म्हणजे लॉ अँड ऑर्डरची ड्युटी मधला मला 20 वर्षाचा अनुभव आहे. कोणी तिसरा म्हणतो माझं नाव अमुक अमुक आणि भूमापन, जमिनीची मोजणी सगळी आणि त्याचे रेकॉर्ड्स नीट ठेवणे, ह्याचा मला 20 वर्षाचा अनुभव आहे. नगरपालिका प्रशासनाचा 25 वर्षाचा अनुभव आहे. असं सगळं झालं की हे जे मला आवडलेले अधिकारी हे एक वाक्य फार छान म्हणायचे. त्यांचं वाक्य होतं, डू यू हॅव 30 years ऑफ एक्सपिरियन्स और 1 year ऑफ एक्सपिरियन्स रिपीटेड 30 times. फार अर्थ आहे या वाक्यामध्ये. की तुम्ही हे जे सांगतात की महसूल, पोलीस, भूमापन, नगरपालिका प्रशासन याचा मला 15, 20, 25, 30 वर्षांचा अनुभव आहे, तर तो 30 वर्षांचा अनुभव आहे का 1 वर्षाचा अनुभव 30 वेळा रिपीट केला आहे. काही माणसं मान खाली घालून त्यांचं एक ठरलेलं काम करत असतात, आणि ते 10,000 तास केल्याने ते जिनियस होतात काय, ह्याचं उत्तरे नाहीत होत. दुर्दैवानी, आणि त्या बैलाबद्दल सुद्धा आदरपूर्वकच, पण खरंच छान उपमा आहे की तो घाण्याला जुंपलेला बैल असतो. किंवा जुन्या काळी, आता ते मागं पडलं, आता खेडेगावात मला कुठे दिसत नाही, की विहिरीतनं पाणी काढून ते पाणी असे एका चॅनलमध्ये ओतून ते शेताला जायचं. तर असं एक चक्र असायचं मोठं,
त्या चक्राला पिशव्या असायच्या आणि ते चक्र असं गोल गोल फिरत असायचं. ते गोल कशाने फिरत असायचं तर त्याला जोडलेलं एखादा बैल असेल, गाय असेल, कधी घोडा असेल, ते असं चालत असतं. त्या चालण्याने चक्र फिरतं आणि पाणी भरलं जातं. ते पाणी असं वर आलं की आपोआप चॅनलमध्ये ओतलं जातं, ते शेताला जातं. तो जो घोडा किंवा बैल आहे त्यांनी ते काम 10,000 तास करण्याने तो जीनियस होत नाही. डू यू हॅव 30 years ऑफ एक्सपिरियन्स और 1 year ऑफ एक्सपिरियन्स रिपीटेड 30 times? की एक सरकारी वर्षाची म्हणून एक शिस्त आहे की तुम्हाला 31 मार्च अखेर गाठण्याचे टार्गेट्स दिलेली असतात. गाठली नाही गाठली रिपोर्ट्स करायचे नाही. 1 एप्रिलला भारताचं नवं वर्ष चालू होतं, त्या वर्षाची म्हणून काही एक शिस्त आहे. मग मॉन्सून येतो, त्याची काही कामं आहेत. मग एक महसूल असेल तर राजस्व अभियान नावाचा प्रकार असतो, त्याची काही आहेत. मग टार्गेट्स आहेत, मग कर गोळा करायचे असतात. करत पुढचं वर्ष येतं, मग त्याच्या पुढचं येतं, मग त्याच्या पुढचं येतं. डू यू हॅव 30 years ऑफ एक्सपिरियन्स और 1 year ऑफ एक्सपिरियन्स रिपीटेड 30 times? कारण 30 year ऑफ एक्सपिरियन्सचा अर्थ होतो की जाणाऱ्या काळागणित मी अधिक शिकत गेलो आहे. जाणाऱ्या काळागणित माझ्या कामाच्या विषयाची माझी समज, आकलन, परसेप्शन माझं वाढत गेलं आहे आणि माझ्या स्वतंत्र बुद्धीने मी त्या कामाला भरही घालू शकतो, असंही करू शकतो मी. अहमदनगरला कलेक्टर असताना IAS अधिकारी अनिल कुमार लखीना यांनी एक प्रशासनाचा एक पॅटर्न राबवला. खरी वस्तुस्थिती की त्यांनी तो नवीन नाही केला, हे ते स्वतःही सांगत असत. ब्रिटिश काळामध्ये 1923 मध्ये एक ब्रिटिश अधिकारी होता ICS त्या काळातला अँडरसन. त्या अँडरसननी कलेक्टर ऑफिसचा कारभार कसा चालला पाहिजे याचं एक मॅन्युअल तयार केलं होतं. अनिल कुमार लखीनांनी ते 1923चं मॅन्युअल काळजीपूर्वक वाचलं, त्याचा स्वतंत्र बुद्धीने विचार केला आणि अहमदनगरचे कलेक्टर असताना काळाला सुसंगत असा तो त्यांनी तिथे राबवला. त्याला पडून गेलं नाव लखीना पॅटर्न. पार त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधींपर्यंत तो पोचला. त्यांनी त्याकरता देशभरातल्या कलेक्टर्सची सभा घेऊन सांगितलं की सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा करा. प्रशासन अधिक स्वच्छ, प्रशासन अधिक कार्यक्षम, प्रशासन अधिक पारदर्शक, प्रशासन लोकांना अधिक उत्तरदायी, याचा त्यांनी एक लखीना पॅटर्न. एकूण मिळून असं काही त्यांनी मुळातून काही नवीन केलं का फार? तर मूळचं उत्तर नाही, पण ज्या तऱ्हेने ते सगळं एकत्र आणलं आणि रंगरूपच बदलून टाकलं. इज अ मार्क ऑफ जीनियस. मग ते प्रशासनाच्या क्षेत्रातला जीनियस आहे, पण त्यामागे पाहिजेत मग नुसते त्याच्यात किती तास, किती दिवस, किती वर्ष घालवलं यांनी जीनियस नाही होणार आहे. तुझा प्लॅन आहे का आणि घालवतोयस तो काळ कॉन्शियसली आहे का? त्या कॉन्शियसनेसला महत्त्व आहे. म्हणून कॉन्शियस अँड प्लॅन्ड 10,000 hours. की त्या एका फील्डमध्ये जर जीनियसची उंची गाठायची असेल, काय तुला बासरी वादक व्हायचं आहे, तबला वाजवायचा आहे, खेळ खेळायचा आहे, कुठलंही असेल, उत्तमोत्तम पदार्थ करायचेत, एकाहून एक छान पदार्थ करायचे, त्यातला जीनियस. की शेफ, अभिनय करायचा आहे, दिग्दर्शन करायचं आहे, नाटक असो, सिनेमा असो, राजकारणात जायचं आहे, समाजकारणात जायचं आहे. माझं खरंच म्हणणं आहे की आपल्या बुद्धीला, आपल्या प्रतिभेला अस्पर्श असं एकही क्षेत्र राहता कामा नये. पण ते ज्यांनी त्यांनी स्वतःला ओळखून ठरवायचं आहे. तर पाहिजे तुझा 10,000 तासांचा प्लॅन आणि त्या एका क्षेत्राला तुझे 10,000 तास कसे देणार आहेस. मला ह्याचं पूर्ण भान आहे की मेंदूचं शास्त्र जसं डेव्हलप होते तसे ह्यावर काही वाद पण आहेत. मी आत्ता त्या वादात जात नाही आहे. वाद आहेत. काही जणांचं म्हणणं नुसते 10,000 तासांनी होणार नाही आहे. काही जणांचं म्हणणं आहे 10K हे दिशाभूल करणार आहे. असू देत, ते आपापला मुद्दा. इथे मी सांगतोय हा आधार धरून तो भारतीय परिभाषेत मला कळलेला सांगतोय. मग त्या मुद्द्याचं नाव आहे तपश्चर्या. आहे ती तपश्चर्या. केव्हा म्हणायचं? कॉन्शियस आणि प्लॅन्ड असे आपल्याला कळणाऱ्या त्या एका क्षेत्राला दिलेले 10,000 तास. की मला भरतनाट्यममधला तज्ज्ञ व्हायचं आहे, कथकमधला तज्ज्ञ व्हायचं आहे, गायनामधला मला जीनियस व्हायचं आहे, अभिनयामधला जीनियस व्हायचं आहे, तिथपासून ते प्रशासन
तर खरंच आहे की आत्ता जर UPSC MPSCची तयारी हा जरी भाग असेल तरी मग त्याचा करण्याचा अभ्यास आहे तो कचकावू नये, त्याची योजना. आणि मग परीक्षा क्लिअर झाल्यानंतर मी जे जॉईन करीन प्रशासन, तर मी रोजचं प्रशासन सांभाळतोच आहे की, दिवसाच्या 8 ते 10 तास काम करतोच आहे की. मग प्रत्येक अधिकारी जिनियस होणार आहे का? दुर्दैवाने उत्तरे नाही. याचं कारण त्यामागे प्लॅन आहे का आणि त्यामागे जाणीव, कॉन्शियस की तू जे करते आहेस ते कॉन्शियसली जाणीवपूर्वक कर. मग तुझ्या डोक्यातनं असं काहीतरी वेगळं, असं काहीतरी नवीनच येणार आहे. माझं खरंच म्हणणं आहे की पहिला असा ध्यास घेऊन आणि त्या ध्यासाला आकार संकल्पाच्या रूपाने देऊन प्रत्येकानी गांभीर्याने एकटं शांत बसून कोऱ्या कागदावर नोट्स तयार केल्या पाहिजेत प्रत्येकाने, की माझ्यापाशी कोणत्या क्षेत्रातला जिनियस होण्याची क्षमता आहे आणि ती ओळखून मी कसे 10,000 तास देणार आहे, ॲट व्हॉट रेट. किंवा दिवसाचे 2 तास, दिवसाचे 3 तास. माझं जे कॉलेज आहे, मी UPSC MPSCची तयारी करते आहे, किंवा काय जो फाउंडेशन प्रिपरेटरी, घरच्या काही जबाबदाऱ्या आहेत, अमुकामध्ये असं करून ज्याला मला ज्या फील्डचा जिनियस व्हायचं आहे तर त्याला आठवड्याचे सोमवार ते शुक्रवार मला रोजचे 2 तास मिळणं शक्य. पण शनिवार रविवार थोडे जास्ती मिळतील, शनिवारी कदाचित 4, रविवारी कदाचित 6, असं करत स्वतःचा प्लॅन. तर मी माझ्या अभ्यासामध्ये या मुद्द्याचा जेव्हा विचार करतो, समजून घ्यायचा आणि गणित मांडायचा प्रयत्न करतो की आपल्या क्षेत्राला अशा रीतीने योजनापूर्वक 10,000 तास द्यायचे झाले तर किती वर्ष लागणं शक्य आहे त्याला. ओके, रोजचे मे बी आज 2 तास, वीकेंडला 3 तास, रविवारी कधीतरी 4 तास, दिवाळी किंवा उन्हाळ्याची सुट्टी आहे त्या काळातला तर मी ॲव्हरेज रोजचे 4 तास त्याला देणार आहेत. तर मी अनेक वेळा ह्याचं मनाशी गणित करून पाहिलेलं आहे आणि मला लक्षात आलं आहे की खरंच असा जर द्यायचा असेल योजनापूर्वक, जाणीवपूर्वक वेळ, तर आपल्या आयुष्यातली 8 ते 12 वर्ष ह्या गोष्टीला लागतील. 8 ते 12 वर्ष. असं मी माझ्या मनात जेव्हा गणित केलं आणि पहिल्यांदा जेव्हा डोक्यात हे आलं की अरे ह्याला हे करायचं जर झालं तर 8 ते 12 वर्ष लागणार आहेत बरं का, त्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला आहे की आपल्या भारतीय विचारामध्ये 12 वर्ष याला शब्दच आहे तप. तप हा शब्द आहे कुठल्या तरी इंट्युटिव्ह लेवलला जणू कळल्यासारखा का, की आपल्या क्षेत्रातली तपश्चर्या आणि कुठलीही वर्णनं वाचायची झाली तर त्यांनी 12 वर्ष तप केलं किंवा एक तप उलटलं, हे करता करता एक तप उलटलं, तर ते जीवनाचं तप खरंच आहे, ती तपश्चर्या आहे आणि 8 ते 12 वर्ष लागतील. आत्ता तुमच्याशी बोलताना अशी काही व्हाईब्स माझ्या अंगावर आली नाही आहेत, पण काही वेळा येतात. किंवा कोणाच्या जर असलं मनात की 8 ते 12 म्हणजे खूप आहे लांबचा वेळ, हां, तर तुम्ही एका फार भ्रमिष्ट जगात आहात. मी तुम्हाला आज इथे उभं राहून सांगतो की 8 ते 12 वर्ष अशी जातील, अशी जातील. आणि जर तुम्ही आज जागं होऊन स्वतःला घडवायला योजना केली नाहीत तर जेव्हा ती 8 ते 12 वर्ष अशी जातील आणि एखाद दिवशी जाग येईल की गेली की 12 वर्ष, हां, तर मग अब पछतावे क्या होत है जब चिडिया चुग गई खेत, कबीराच्या दोह्यातली ओळ आहे की आता गेला तो काळ, तो परत ये, या आयुष्यात तरी तो परत येणार नाही आहे, तर तू वाया घालवलेस रे बाबा किंवा बाई ग. 8 ते 12 वर्ष जाणार आहेत अशी, हे सांगतो मी, अशी जाणार आहेत. तुम्ही 8 ते 12चं काय घेऊन बसलायत. काही वेळा काही कोर्सेसना मी हे माझं आकलन, फिलिंग माझं सांगितलं आहे. माझी IASची बॅच 86 म्हणजे झाली का 37 वर्ष. बहुतेक आजच्या तारखेला तर माझी बहुतेक सगळी बॅच रिटायरच झाली आहे. माझ्या बॅचमधल्या ज्यांनी 1985ची UPSC देताना ज्यांनी जस्ट 21 पार केलेलं होतं, की 1 ऑगस्ट 1985 या तारखेला 21 पूर्ण आहे, त्यांनी ती परीक्षा दिली आणि क्लिअर झाले, असे माझ्या बॅचचे एक अगदी मुठभर अजून सर्व्हिसमध्ये शिल्लक आहेत. हां, आमच्या सगळ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि आमचं चालू असतं त्याच्यावर काय 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 काय. हां, सगळ्यांचाच फील आहे की ते आपण 86मध्ये IAS झालो आणि मसुरीला पहिल्यांदा भेटलो
तो दिवस सगळ्यांना कालच्यासारखा आठवतो. मूळचं वाक्य इंग्लिश आहे, दॅट आय रिमेंबर इट लाईक येस्टरडे, की त्या स्मृती इतक्या ताज्या आहेत. आणि मग विचार करताना होतं की आयुष्यात काळ असा गेला. डोळ्याची पापणी लवायच्या आत, तीच शब्दरचना हिंदीत पण आहे, पलक झपकतेही, आणि तीच इंग्लिशमध्ये आहे, बिफोर यू बॅट युअर आयलिड. असाच जातो काळ, असाच जातो, लक्षात घ्या. मग उशिरा जागं व्हायला बंदी कधीही नाही आहे. आत्ता आली जागता आत्ता सुरुवात कर, पण व्हाय वेट. खरंच आपला आत्ता जर प्लॅन केला तर काळ असा जाईल असं सांगतो. 8 ते 12 वर्षांचा, 8 ते 12. दरवर्षी UPSC MPSC रिझल्ट लागतात, आणि माझ्या शब्दात ईश्वर कृपाचं आहे की आपला रिझल्ट नेहमीच उत्तम लागतो. आणि एकाहून एक उत्तम मुलं मुली IAS IPS IFS डेप्युटी कलेक्टर DYSPs झालेले असतात. हां, ते समोर आले तरी मला त्यांचा 8 वर्षाचा प्रवास मला आठवत असतो, की हे चाणक्य मंडलमध्ये आले. आत्ता तुम्ही बसलेल्यातले सुद्धा काही जण आत्ता करतायत फाउंडेशन कोर्स. पुढची 8 ते 12 वर्ष अशी जातील. पण जे खरंच स्वतःचं तसं नियोजन करतील, कॉन्शियसनेसची जोड देतील, ते या 8 ते 12 वर्षाच्या काळामध्ये मग आपल्या निवडलेल्या क्षेत्रामधले जिनियस होण्याची वाटचाल करतील. आणि जे आळस करतील, प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे जर उद्या करू परवा करू, तर मग ते उद्या परवा कधी येणारच नाही आहे. म्हणून आहे की नियोजन आणि त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस ठेवूनचं आपलं 10,000 तासांचं नियोजन, आपलं जीवन लक्षात घेऊन की मला कसा देता येणार आहे वेळ, आणि त्याला माझी असलेली तपश्चर्यापूर्वक जोड. 5वा मुद्दा आत्ता वेगळा बोलायची गरज नाही, कारण त्याच्यावर नेहमीच मी बोलतो, वेळोवेळी बोलतो. पण मी इथे आपल्या जीवनाची वाटचाल जिनियसच्या दिशेने व्हायची असेल तर ॲक्शनमध्ये काय केलं पाहिजे असं नोंदवतो आहे. म्हणून मी नंबर 5 वर तो उल्लेख करून ठेवला आहे, तो म्हणजे नियमित योग. ह्याच्यावर आत्ता मी वेगळा वेळ देणार सुद्धा नाही आहे. पण खरंच आहे की हा जो आपल्या क्षेत्रातला जिनियस होण्यासाठीच्या 10,000 तासांचा प्लॅन असेल, त्यामध्ये निदान दिवसाची 30 मिनटं नियमितपणे योग. आणि निदान किमान म्हणजे सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायामाचे पहिले 3 प्रकार, आणि त्या सगळ्या प्रोसेसचा शेवट फायनली मेडिटेशन. आणि त्यातून कोणाला जर झालीच बुद्धी तर भाग्य आहे तुमचं, पण मग काहीतरी विशेष शिकून घेऊन, आणि मग स्वतःला जास्ती घडवत, आणि मग त्यातले तज्ज्ञ झाले असं करत. पण नंबर 5 वर आहे योग. नंबर 6 वर आहे स्वाध्याय. तो म्हणजे आपल्या क्षेत्रातलं शिकणं आपलं सतत चालू, तो अजून पुढे येणार आहे बरं का, पण ते शिकायचंच कसं, स्वतःचे स्वतः सतत शिकायचं कसं, ही कौशल्य कळणे आणि ती अंगी बाणवणे, की तो माझा भागच बनून गेलेला आहे. उद्या मी प्रशासनात जरी गेलो तरी तिथे सुद्धा रोज नवी आव्हानं आहेत, रोज नवे सरकारी निर्णय आहेत, रोज वेगवेगळे कायदे आहेत, त्यातले बदल आहेत, रोज नव्या नव्या स्कीम्स येणार आहेत, आणि पटकन आपल्याला त्या अंमलात आणायच्या आहेत आणि यशस्वीरित्या आणायच्या आहेत. तर मग त्या स्कीम कळल्या पाहिजेत की ही स्कीम काय आहे. म्हणजे ते आपलं शिकणं आहे, आणि ते शिकायचं कसं हाच आपल्या स्वभावाचा भाग बनून जाणे कायमचा. तर मग नंबर 6 वर येतं स्वाध्याय. नंबर 7 वर मी उल्लेख करतोय वाचन या मुद्द्याचा, आणि ते आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रातलं आपलं अखंड वाचन. ते कोणी सांगितलंय म्हणून नाही, केवळ तो एक सिलेबस आहे म्हणून, आपलं नाईलाज आहे म्हणून वाचतोय असं केवळ नाही, तर ते मला ह्या क्षेत्रातला तज्ज्ञ म्हणून मी त्यातलं वाचत जातोय अधिक. मला आता झाली असतील 3-4 वर्ष, पण एकाने फेसबुकवर टॅग केलं होतं मला, आणि असं तयार केलेलं एक आर्टवर्क होतं. त्यामध्ये बिलकुल जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यक्तींचे फोटो होते. मला खरंच आठवतोय की त्यावेळचा जो आहे तर एक फोटो लालकृष्ण अडवाणींचा होता, एक बिल गेट्सचा होता, एलॉन मस्क होता, असे वेगवेगळे फोटो होते त्याच्यात. आणि खाली लिहिलेलं वाक्य होतं की यांच्यात साम्य काय आहे. काय साम्य? काही राजकीय पुढारी आहेत,
काही उद्योजक आहेत, काही टेक्नोक्रॅट्स आहेत, काही नोकरशा आहेत, कोणी अभिनेता किंवा अभिनेत्री आहे, कोणी दिग्दर्शक आहे, असं त्या अमिताभचा फोटो होता त्याच्यामध्ये. आणि वर खाली विचारले ह्यांच्यात साम्य काय आहे, आणि याचं वंडरफुल उत्तर आहे की हे दिवसातले किमान 2 तास नियमितपणे वाचन करतात. हे साम्य की त्यांच्या जगण्यामध्ये राखीव निदान दिवसाचे सरासरी 2 तास आहेत की वाचायचं आहे, आणि त्या वाचनाला एक दिशा आहे, त्या वाचनाला एक शिस्त आहे. कुठल्या विषयातलं वाचणार आहे तर प्रत्येकाला सगळ्या विषयातलं कळेल असं नाही ना, पण आपल्याला ज्यातलं कळतं असं किमान एका विषयातलं, काही जणांना एकापेक्षा जास्ती विषयातलं असेल. पण वाचन ॲज अन इंटिग्रल पार्ट आपल्या फाउंडेशन आणि प्रिपरेटरीवर तर मी सुद्धा व्यक्तिशः जास्ती तास घेतो नुसत्या वाचन या विषयावर. त्यातल्या फाउंडेशनमध्ये तर एक मॉड्यूलच असतं रीडिंग स्किल्स, ज्याचं नाव आहे फास्टर रीडिंग बेटर रीडिंग. आणि माझं लाडकं वाक्य आहे की जीवनात वाचनाचं स्थान काय पाहिजे आपल्या, माझं लाडकं वाक्य आहे रीडिंग नेक्स्ट टू ओनली ब्रीदिंग. की वाचन बनला पाहिजे आपला श्वास, आणि आपण जितक्या नियमितपणे श्वासोश्वास करतो तसं तितक्या नियमितपणे आपलं वाचन चालू पाहिजे. श्वासोश्वास जसा अखंड चालतो तसं वाचन अखंड चालू पाहिजे. असा जीवनाचा भाग बनून गेला पाहिजे. हे कौशल्य आणि मग ही सवय हॅबिट फॉर्मेशन की नियमितपणे वाचतोय. फार दुर्दैवाची गोष्ट आहे बरं का की अनेकांचं जीवनातलं वाचन थांबतंच एका टप्प्याला, आणि मग जेवढं बाहेरनं लादलेलं सक्तीने तेवढंच मग लोक ते पण धड वाचत नाहीत. दुर्दैवाची गोष्ट आहे. खरंच दुर्दैवाने काही शिक्षक प्राध्यापकसुद्धा धड वाचत नसतात. खरं म्हणजे शिक्षक प्राध्यापकाचं तर वाचन म्हणजे ऑक्सिजन आहे त्याचा, नसतात वाचत, अद्ययावत नसतात ते त्यांच्या विषयात. सरकारी अधिकारीसुद्धा समोर आलेली फाईल अरे नीट वाच, तसं नाही, तंगड्यापासून बसलेले असतात. जे सांगून झालं माझं की हाताखालचा कोणतरी गायकवाड रावसाहेब फाईल घेऊन येतो, सर ह्याच्यावर तुमची सही पाहिजे. हा तिथे बसलेला शेणाचा पो हा विचारतो काय विषय काय आहे, नाही ते अशी अशी एन ए परमिशन आहे ती द्यायची आहे. तो शेणाचा पोच विचारतो काय करू का सही. मग तो गायकवाड रावसाहेब मनातल्या मनात हसत आणि लायकीच काढत असणार आहे की हा झाला खरा आहेस, कशाला बसलाय तिथे, आणि तुला तुझ्या हाताखालचा सांगणारे कर सही, आणि मग तू फक्त तिथं कोंबडा करणार आहेस. ॲप्लिकेशन ऑफ माइंड. आणि आपल्या विषयातलं सतत वाचत राहणे. अलीकडे TN शेषन यांची ऑटोबायोग्राफी आली आहे, आणि एरवी कायम तास घेताना असं सतत माझ्या ह्याच्यात कुठल्या ना कुठल्या तरी पुस्तकांचे संदर्भ असतातच. पण आत्ता मी त्यांच्या आत्मचरित्रातनं भाग एकच छोटा सांगतोय. ते म्हणजे ते जेव्हा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त झाले त्यावेळपर्यंत त्यांचा निवडणूक प्रक्रियेशी जवळजवळ काही संबंध नव्हता. जवळजवळ शेवटी IAS मधलं अख्खं करिअर काढलेलं, आणि त्यात वेळोवेळी कधी मदुराईचे कलेक्टर होते, कधी वेगवेगळी पदं. पण बुवा एकूण इलेक्शन, त्यामुळे राज्यघटनेचं आर्टिकल 324, त्यानंतर 2 आहेत रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट, एक 1950चा तो नुसता मतदार याद्यांबद्दल आहे, आणि RPA 1951 तो अख्खे भारताची निवडणूक आणि तिच्याविषयीचा कायदा की ज्याच्यात मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्ट त्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 मध्ये, त्यावर आधारित अनेक तऱ्हांचे रूल्स आहेत. मी रायगडचा कलेक्टर असताना मला आठवतं आहे की मी एकीकडे काम करत असताना तासनतास देऊन हे सगळं मुळातनं वाचून काढलं. आणि मतदारांची नाव नोंदणी कशी करायची असते याचा असा एक जाड ठोकळा आहे. रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स की मतदारांची नोंदणी. मग कलेक्टर म्हणून माझी जबाबदारी आहे, ती जर मला कळत असेल आणि मला प्रशासनातला उत्तम गुणिले प्रतिभावंत रेस टू N, तर माझा त्यातला अभ्यास आणि अंमलात आणायची कपॅसिटीसुद्धा की जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराला त्याचं योग्य ओळखपत्र मिळालंच पाहिजे, तर आय एम ऑफिसर वर्थ माय सॉल्ट. नाही तर बसू कशाला तिथे. त्याला मला मुळात जाऊन जर अभ्यास करायचा आहे तर मग हे इलेक्टोरल रोल्स. मग निवडणुकांचे दिवस आले तर कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल्स आहेत वेगळे, की प्रत्येक मतदान केंद्र कसं असतं, त्यावर नेमलेली माणसं कोण, त्या प्रत्येकाचे अधिकार काय, प्रिसाइडिंग ऑफिसर 1 आणि त्याच्या हाताखाली 2 किंवा 3 पोलिंग ऑफिसर्स असतात,
आणि बदलत्या काळानुसारची दिलेले बरोबर साधन संपत्ती, की एक वेळ होता की प्रत्येक मतदान केंद्रावर जाणारी टीम मतदान पेट्या घेऊन जायची, ते ॲक्च्युअल लोखंडाच्या एक वेगळ्या. ओके, काळ बदलला तसा EVM आले, आता EVM आहेत, पण त्याच्यानुसारचं कळणे आणि आपल्या कामाला दिलेली अभ्यासाची जोड, तर त्याला महत्त्वाचं साधन आहे हे वाचन, आणि ते बनलं पाहिजे स्वभाव. आणि आपल्या क्षेत्रातलं आपण अत्यंत नियमितपणे काहीतरी सतत वाचतो आहोत आणि त्या वाचनाच्या द्वारा नवीन घेतो. आत्ता माझा सर्वांवर मिळून वाचनाचा तास चालू नाही आहे. मला सांगण्याचे 12 मुद्दे तुमच्यापर्यंत आणून पोचवायचे आहेत, त्यातल्या आत्ता आपण 7 वर आहोत. तरी सांगतो हे थोडक्यात, की आपल्याला कोणत्याही क्षणी जर विचारलं सध्या काय वाचतोयस, तर माझं म्हणणं आहे की तुमच्यापाशी सांगायला एक तरी असायला पाहिजे पुस्तक, की सध्या हे वाचतोय. आणि ते म्हणजे मी UPSC MPSCची तयारी करतोय, त्यामुळे सध्या बाकी काही नाही, गाईड वाचतोय, NCERTची पुस्तकं वाचतोय, तर ते सगळं ठीक आहे. तरी बाबा तुझ्या आवडीने, की तुला ह्या क्षेत्रातलं आवडतं म्हणून, किंवा बुवा त्या दिवशी नोंद केली की सर म्हणत होते TN शेषन यांचं आलं आहे आत्मचरित्र, आणि सध्या असे अनेक अधिकारी एकाहून उत्तम लिहित आहेत. माझं म्हणणं आहे मलासुद्धा नाही पुरत वेळ, कारण माझं वाचन जरा गर्व न बाळगता नम्रतेनेच म्हणतोय, पण चतुर असते खूप विषयांच्या मधलं, आणि ते त्या वेळचं काही माझं कारण असतं, की आत्ता मी हे जे वाचतोय इस्रायल हमास, तर मी त्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन मुद्द्याचा अभ्यासही माझ्या अभ्यासात वर्षानुवर्ष करतोय. माझं BA आधी ग्रॅज्युएशन माझं हिस्ट्रीत नाही आहे, पण पुढे MA हिस्ट्रीत आहे, मग MA इकॉनॉमिक्स आहे, मग MPhil आहे, मग PhDचा रिसर्च आहे तो इंटरनॅशनल रिलेशन्सवर आहे. पण ते वाचन आणि अभ्यास थांबत नाही कधी, म्हणून डोळ्यासमोर येते की ओके हे विशेष पुस्तक आहे, हे वाचलं पाहिजे. असे अनेक विषय चालू असतात, मग त्यातले वाचले पाहिजेत. पण वाचन बनला पाहिजे स्वभाव, आणि तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रातलं, ज्यातले तुम्हाला जिनियस व्हायचं आहे त्यातले. तर मी एवढं सांगून मुद्दा नंबर 8 कडे जातो आहे, की माझ्यासुद्धा मेथोडॉलॉजीचा हा भाग आहे, की कुठला तरी एखादा नवा विषय जर समोर आला आणि मेंदू मला सांगतो की तो मला जाणून घ्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे, ओके, तर माझं पहिलं साधन आहे की त्या विषयावरचं एखादं पुस्तक शोधून काढणे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि कळतं आहे की हा विषय फार वेगाने समोर येत चालला आहे आणि मला तो कळत नाही म्हणून चालणार नाही. ओके, तर मग आपले डॉक्टर भूषण केळकर त्या AI मधले तज्ज्ञ असतात, त्यांना मी म्हणू शकतो की मला एखादं पुस्तक सांगा. सुदैवाने त्यांनी स्वतः मराठीमध्ये AI वर लेखन केलंय, छान आहे. आणि ते भूषण केळकरची शैली पण लिहिण्याची खूप छान आहे, असं सोप्या मराठीमध्ये त्यांनी समजावून सांगितलंय. ते करताना AI मधले कोणीतरी तज्ज्ञ भूषण सकट कोणीतरी सांगतो की ॲक्च्युली AI समजावून घ्यायचा असेल, ओके, तर दी बेस्ट बुक एक सुपर ब्रेन्स असं त्या पुस्तकाचं नाव आहे. सुपर ब्रेन्स असं त्या पुस्तकाचं नाव आहे. मग मी हे जे तुम्ही करताय की मी नोट करून आत्ता बोलताना सहज मला त्याचा लेखक लक्षात नाही आहे, पण ते पुस्तक माझ्या घरच्या माझ्या पुस्तकांच्या कपाटात एक्झॅक्टली कुठं ठेवलं आहे हे मला आत्ता इथे उभं राहून पण माहिती आहे. आणि मग माझ्या वेळापत्रकानुसार मी ते सुपर ब्रेन्स वाचणार. AIच्या मागे आहे बिग डेटा नावाचं सायन्स, ज्याला नाव आहे बिग डेटा. बिग डेटावर एकावनेक उत्तम पुस्तकं आहेत की ज्यातला मूळचा बिग डेटाचाच मूळचा शास्त्रज्ञ एरिक स्मिथ त्याचं बिग डेटा आहे नावाचंच पुस्तक आहे. आणि हे सगळं कळू शकतं हे जाणकारांना विचार, किंवा आता तर नेटवर सगळंच आहे, ॲमेझॉन, गुगल. आणि मी नुसता हा जरी प्रश्न दिला बेस्ट बुक अबाउट सो अँड सो, की तो पॉपअप करतो नावं, अंदाज घेता येतो. मग ती मराठीमधली, इंग्लिशमधली, उद्या कोणी आपल्यातलं हिंदी आणि आपापल्या भाषेतनं वाचत असेल तरी त्यातली. पण हा आपल्या रेग्युलर मेथोडॉलॉजीचा भाग बनणे, की मला जाणून घ्यायचं आहे तर असं त्यातलं कोणतं पुस्तक, असं मुद्दा क्रमांक 7 वर येतं वाचन. मुद्दा क्रमांक 8, 9 आणि 10 एकमेकाशी लिंक्ड आहेत, आणि मग ते 8, 9, 10 एकत्र करून त्याचा संबंध मुद्दा क्रमांक 11शी आहे. या 4 जे पुढचे मुद्दे मी सांगणार आहे त्यातली मूळची समजावून घेण्याची संज्ञा आहे कम्फर्ट झोन. तो मी मुद्दा नंबर 8 वर ठेवला आहे, आणि त्या सूत्राला नाव आहे कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा.
ते तुमच्या प्लॅनमध्ये पाहिजे. आपला प्रत्येकाचा म्हणून एक कम्फर्ट झोन असतो की ते भोवती हे असं असं असलं म्हणजे छान वाटत असतं. काही वेळा ते कॉन्शियसली असतं, काही वेळा किंवा सबकॉन्शियसली असतं की नाही ते सकाळी उठल्यावर असा असा चहा किंवा कॉफी लागते, ती लागतेच. ती चहा कॉफी मिळाल्याशिवाय काय काय होत नाही किंवा काय काय होतं. तर असं ज्याच्या त्याच्या असं काही ठरलेलं आहे. ओके, हां, काही प्रमाणात आपल्या वेलबिईंगसाठी तो कम्फर्ट झोन आवश्यक पण आहे. पण जर आपण कायम त्या कम्फर्ट झोनमध्येच राहू लागलो तर मेंदूची वाढ थांबते, असं सिद्ध झालेलं सूत्र आहे की जे मेंदूची डेव्हलपमेंट. तर तुम्ही जर सारखेच त्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला लागलात तर मेंदूला काही नवा चॅलेंजच नाही, नवं आव्हान नाही, त्यामुळे नवं शिकणं नाही. मग हळूहळू यू विल बिगिन टू रॉट, रिअली सडायलाच सुरुवात होईल. त्यामुळे हा जो कुठला 10,000 तासांचा प्लॅन करणार तर त्याला आहे की स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याची योजना. हे मी मुद्दा नंबर 8वर म्हणतो आहे. मुद्दा नंबर 8वर की विचार करा आपापला आणि नाही, मेक युअर सेल्फ गेट आउट ऑफ दॅट कम्फर्ट झोन. त्यामुळे पहाटेची थंडी मला छान वाटते, पण ओके, कोणीतरी ठरवलं की नाही नाही आपल्याला नियमित योगसाधना करायचे, कोणीतरी ठरवलं जिममध्ये जायचं आहे आणि जर नको वाटतंय कारण हे आत्ताचा हा माझा कम्फर्ट झोन आहे, पण ती आपली परीक्षा आहे की अशा वेळी पांघरून भिरकावून देऊन उठायचं आहे आणि मेक युअर सेल्फ डू दॅट असं प्लॅन. लक्षात घ्या, काही प्रमाणात कम्फर्ट झोन आवश्यक पण आहे. मी असं नाही म्हणतो की सारखेच कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. सारखेच जर कम्फर्ट झोनच्या बाहेर लागलो तर तयार होईल त्याचं नाव आहे स्ट्रेस. आणि स्ट्रेस क्रिएटिव्ह नाही आहे, एका मर्यादेपलीकडे. काही वेळा ताणाखाली आपल्यातलं बेस्ट बाहेर येतं. तो मी मुद्दा नंबर 9वर म्हटलं आहे की आपल्याला जी संकटं वाटतात, आपल्या समोर आलेली जी आव्हानं वाटतात, हां, ती आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढतातच. काढावंच लागतं की आता तुला चालणारच नाही तुझ्या कम्फर्ट झोनमध्ये राहून. हे जर या आव्हानाला सामोरं जायचं असेल तर तुला कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला लागेल. हे जर एकदा कळलं तर मला वाटतं की आपण संकटांना फार घाबरणार नाही आणि आव्हानांच्या समोर बिचकणार नाही. उलटं आव्हानं आणि संकटाला वाढीची संधी मानू, ॲन ऑपॉर्च्युनिटी टू ग्रो. की इनफॅक्ट आपली ग्रोथ आहे की ती आव्हानं आणि ती संकटं तुला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढणार आहेत. हे मी मुद्दा नंबर 9वर म्हटलं आहे की नवी नवी चॅलेंजेस जाणीवपूर्वक स्वीकारणे. तरी हे जिम नियमित करणारे स्वीकारतात चॅलेंजेस की ओके, तू आत्तापर्यंत डेडलिफ्ट 100 किलोनी करतो असतो, 150 किलोनी करायचं आहे. आणि डंबेल कर्लिंग 25 किलोनी तुला जमतं आहे, 50 किलोनी पण करायचे आहेत. अशी जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातली. पण मुद्दा नंबर 9वर आहे, एक म्हणजे आव्हानं आणि संकटांचं स्वागत करायला शिकणे. की त्यांना काय, अरे काहीतरी आता हे संकट आहे ना, आता माझं कसं होणार, असं नाही आहे. उलटं ते आव्हान आणि संकटाला सामोरे जाता जाता तुमच्यातला जीनियस बाहेर येईल. की आधी जे वाटलंसुद्धा नव्हतं की मला ॲम आय अप टू इट, ॲम आय केपेबल ऑफ डुईंग दिस, तर उलटं तुम्हाला त्या आव्हानाला सामोरं जाताना किंवा अंगावर संकट आलं आहे म्हणून आता काहीतरी करणं भाग आहे, तर त्या संकटाचा सामना करता करता तुमच्यातला जीनियस जागा होईल. म्हणून तर पहिला तर मी ॲटिट्यूडबद्दलसुद्धा सांगतो आहे की आव्हान किंवा संकटाच्या समोर आता माझं कसं होईल म्हणून बिचकून मटकन खाली बसणे, मग बसला तो संपला, थांबला तो संपला. पण त्या आव्हान आणि संकटाला जो संधी मानेल, आणि इनफॅक्ट त्यामुळे आव्हान किंवा संकटाचं रूपांतर पण संधीत करता येतं, कारण ती आव्हानं आणि संकट आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढतात. हा मी लिहिला मुद्दा नंबर 9वर. म्हणून मुद्दा नंबर 10वर आहे, सतत नवीन काहीतरी शिकणे. हा मुद्दा आहे तो की स्वतःला सतत काहीतरी नवीन शिकायला. शिकणं थांबलं तर जीवनाचा वाहणारा प्रवाह थांबला. एकदा जर वाहणारा प्रवाह थांबला तर तो तुंबणं चालू होतं, आणि प्रवाह तुंबला तर त्याचं साचलेलं पाणी होणार, त्यामध्ये कचरा साचणार,
त्याच्यावर तवंग येणार, एके दिवशी पाण्याची वाफ होऊन बाष्पीभवन होऊन जाणार, मागे उरणार फक्त कचरा. जीवनाचा प्रवाह सतत वाहता हवा आणि तो आपण जाणीवपूर्वक वाहता ठेवायला हवा. कसा ठेवायचाच एक रामबाण उपाय आहे की जाणीवपूर्वक काहीतरी नवीन शिकत राहतोय. मग त्याचा संबंध वाचनाशी येईल की सतत नवीन वाचतोय आणि शिकण्याच्या नवीन विषयाचं वाचतोय. पण काही जणांच्या करता वाचणे हाच दरवेळी साधन असेल असं नाही. वाचणे प्रत्येकाच्या जीवनात पाहिजेच, पण हे जे सतत नवीन शिकणे आहे, मी अनेक गोष्टींच्या मधनं खूप काही शिकलो आहे. माझा प्रयत्न असतो शिकत राहायचं आहे. आजची वेळ सांगते की कदाचित त्याला वेळ नाही आहे, पण एक फॅक्ट आहे की हे शिकणं कधीच संपत नाही. सतत श्वास जोवर चालू आहे तोवर आपलं शिकणं चालू आहे. आणि हे जर सतत नवीन शिकणं चालू असेल तर नवे ब्रेन सेल्स पण तयार होत आहेत. वय जसं पुढे सरकतं, कदाचित आत्ता लक्षात नाही येणार, पण तसे हे ब्रेन सेल नव्याने डेव्हलप होणं कमी कमी होतं, काही वेळा थांबतं. पण आता मेंदूचं शास्त्रही सांगतंय, ज्याला शब्द आहे न्यूरोप्लॅस्टिसिटी, की मेंदूची नवीन शिकण्याची क्षमता. तर आपण त्या मेंदूला जेवढं नवीन शिकायला भाग पडू सतत, तेवढी मेंदूची डेव्हलपमेंट होत जाणार आहे. असा मुद्दा क्रमांक 10 वर येतो. मुद्दा क्रमांक 11 वरचं पूर्ण व्याख्यान झालं आहे. पण मी स्वतः आपल्याला जिनियस व्हायचं असेल तर काय केलं पाहिजेच्या 12 मुद्द्यात लक्षपूर्वक हा 11 वर ठेवला आहे. त्याचं नाव आहे कार्यसंस्कृती. हा मुद्दा 11 आहे. ती अंगी बांधणे असं मी म्हणतोय की एक फार वरच्या दर्जाची हाय क्वालिटी वर्क कल्चर. मग प्रोफेशनल डिसिप्लिन आहे त्यात वक्तशीरपणा हा सुद्धा फार महत्त्वाचा गुण आहे की हा माणूस दिलेला वेळ पाळतो. 6 म्हणजे 5:55. हा माणूस दिलेला शब्द पाळतो. काम करीन म्हणला तर करतो आणि करतो तेव्हा ते उत्तमच करतो, भंकस नाही करत. काहीतरी घाण काहीतरी पाट्या टाकल्या असं काम नाही करत. तो करतो तर जी जबाबदारी पत्करली तर ती उत्तम, तर ती वाटचाल जिनियसकडे. मग बाकी त्या कार्यसंस्कृतीमध्ये नेतृत्व गुण आहेत, लीडरशिप क्वालिटीज, डिसिजन मेकिंग स्किल्स, निर्णय घेण्याची कौशल्य आहेत, टीमवर्क, की एकटा कोणीही काम करत नसतो, सगळे मिळून. पण तुम्ही त्या पातळीचे त्या टीमचे जर लीडर असाल तर हे स्किल आहे तुमचं की तुम्ही टीमवर्क कसं घडवून आणणार आहात. अशा सकटचे सगळे गुण येतील ते मुद्दा नंबर 11 वर आहेत. आणि मुद्दा नंबर 12 वर एक मला कळलेली आणि माझ्या आयुष्यामध्ये आधीची अनेक वर्ष ती वेळोवेळी मी पाळलेली आहे अशी एक एकदम प्रॅक्टिकल कन्सेप्ट सांगतो. तिला मी नाव दिलं आहे डूज आणि डोंट्सची चेकलिस्ट, असं मी नाव दिलं त्याला, चेकलिस्ट. की एकदा बसा शांत आणि जर ठरलं ना मनाशी की आपल्याला जीनियस व्हायचं आहे. अधिष्ठान मालिकेच्या आधीच्या भागांच्या मधला केवळ एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी आणि दोन्हीचा अर्थ त्यावेळी सांगून झाला आहे. आपल्याला त्या पातळीला थांबायचं नाही आहे. आपल्याला जे स्वतःला घडवायचं आहे ते तो एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी आणि ती पण रेज टू एन असा जीनियस व्हायचं आहे. ओके, तर शांत बसून विचार करा की तसा जर मला व्हायचा असेल, ओके, तर माझ्या जीवनात मी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. त्याला म्हणायचं डूज, की ह्या केल्या पाहिजेत. योग नियमित केलं पाहिजे, वाचन नियमित आणि सतत केलं पाहिजे. मग जर काही जणांना वाटलं की लेखन, की जाऊन आपल्याला UPSCची मेन एक्झाम स्वतःच्या शब्दात मुद्दे लिहायचेत आणि ते नेमक्या कमी योग्य शब्दात मांडता आले पाहिजेत, तर ओके, माझ्या रोजच्या जगण्यामध्ये काहीतरी थोडं लेखन, असं आपापलं ठरवा. पण डूज, की ह्या गोष्टी करायच्या. हां, आणि अशाच ठरवाव्या लागतात डोंट्स, की आपल्याला जर आपल्या क्षेत्रातलं यश, आणि मी त्या यशाची व्याख्या सांगतोय स्वतःला जीनियस घडवणे, तर केल्या नाही पाहिजेत अशा पण मग काही गोष्टी असतात की या नका करू. या गोष्टी दे स्टॉप द बेस्ट विदिन यू फ्रॉम कमिंग आउट. की ॲक्च्युली कपॅसिटी तुमच्यात आहे. हे जे काही वेळा आईवडील आपापल्या मुलाचं किंवा मुलीचं वर्णन करतात की आमचा बाब्या मनात आणेल तर काही करेल, पण मनातच आणत नाही.
करण्याची क्षमता आहे, पोटेन्शियल जिनियस होण्याचं सुद्धा, पण असं नुसतं आतमध्ये असून नाही चालणार आहे. तुला त्याला कष्ट, शिस्त, सातत्य, चिकाटी आणि हे जे मी 12 मुद्दे लिस्ट आउट केले की करेक्ट हे 12 आणि बघ तुझी वाटचाल जीवनामध्ये जिनियसच्या दिशेने होते का नाही. तर पाहिजे ठरवलेले नीट विचारपूर्वक आणि व्यक्तिसापेक्ष की ज्यांनी त्यांनी वैयक्तिक बसून एक प्रामाणिक इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे की मला ओके की आधी मुळात इथपासून स्वतःला विचारून की आहे का ध्यास, खरंच आहे का माझ्या मनात ध्यास, तळमळ, तिला मी संकल्पाची जोड देतोय का. आणि मग करत जे ॲक्शन पॉईंट येतील तर मग त्याच्यामध्ये मला असा जिनियस होण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, डूज. आणि आय रिपीट की नुसत्या कोणत्या केल्या पाहिजेत पाशी थांबून नाही चालणार आहे, कोणत्या नाही केल्या पाहिजेत ह्यासुद्धा. 1917 मध्ये रशियामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली साम्यवादी क्रांती झाली. आपापल्या अभ्यासाचा भाग म्हणून ज्याला जो जसा अभ्यास करायचा आहे तो तसा करा. इथला मी त्या क्रांतीमधला एक अगदी छोटा तुम्हाला किस्सा सांगतो. तो म्हणजे ह्या क्रांतीचा नेता असलेला लेनिन आणि त्याची पत्नी, तिचं नाव क्रप्स्काया, दोघांनाही बुद्धिबळ अतिशय आवडायचं. इतकं की आता ते त्यांच्यावर तिकडं झारचं राज्य असताना काही वेळा अज्ञातवासात जाऊन राहायची वेळ आली. कुठे स्वित्झर्लंडमध्ये तर कुठे सायबेरियामध्ये गुप्तपणे राहायचं आहे. आणि मग असं दिवस आणि तासनतास काही वेळा मोकळे असायचे तर दोघं पती पत्नी मिळून आवडत दोघं बुद्धिबळ खेळतात. पण लेनिननीच सांगून ठेवलं की मला लक्षात आलं की मला जर क्रांतीवर लक्ष द्यायचं असेल तर मला हे बुद्धिबळाचा नाद सोडला पाहिजे. की बुद्धिबळ एवढं आवडते पण मन त्याच्यातच आहे. माझ्या मनाचा बुद्धीचा फोकस की मला रशियामध्ये साम्यवादी विचारावर आधारित क्रांती घडवून आणायची आहे, तर त्यांनी ते थांबवलं. माझ्या भात्यामध्ये अशा चिकार गोष्टी आहेत, अशा सांगतोय मी. बहुधा मी 3 ओळीत एक फार मोठी गोष्ट पूर्ण करायचा प्रयत्न करीन. हा पहिल्याच पदार्पणात 4 मॅचच्या 5 इनिंग्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना सुनील गावस्करनी 774 रन केल्या आणि त्याची ॲव्हरेज 153 होती. आणि ऑलरेडी त्याला छोटा ब्रॅडमन हे नाव पडून गेलं की ब्रॅडमन मानवाच्या इतिहासातला दी बेस्ट बॅट्समन, आजपर्यंतचा ग्रेटेस्ट, दी बेस्ट. ठीक आहे, माझ्या मते आता सचिन आणि आत्ता खेळतोय असा खेळत राहिला तर विराट कोहली त्याला क्रॉस करणार आहे. चांगली गोष्ट आहे, जब होगा तब देखा जाएगा. पण एक ब्रॅडमनचं स्थान आहे. तर या ब्रॅडमन तर गावस्करला पदार्पणातच नाव पडलं छोटा ब्रॅडमन. पण त्या गावस्करला आता तो सगळा किस्सा सांगायला वेळ मी आत्ता देणार नाही आहे. अशा प्रकारे पदार्पणात 4 मॅचच्या 5 इनिंग्समध्ये 774 रन, 1 डबल सेंचुरी, बहुधा शिवाय 2 सेंचुरीज, 1 हाफ सेंचुरी. आणि ब्रॅडमन म्हणून ओळखला जातोय तरी तो नियमितपणे शिवाजी पार्कवर सराव करायचा. आणि तसा करताना त्याला आधीच्या पिढीचा फास्ट बॉलर रमाकांत देसाई, त्याचं करिअर संपलेलं होतं, पण गावस्करला नेट प्रॅक्टिस करताना पाहून रमाकांत देसाईंनी काही सूचना केल्या की तुझ्या बॅटिंगमध्ये या सुधारणा कर. हां, त्यातला एक होता गावस्करचा हुक शॉट, लाडका होता शॉट. त्याचा उसळता चेंडू अंगावर आला तर काही कळायच्यात गावस्कर तो हुक शॉट की तो आहे कमालीचा, सुंदरच आहे. पण रमाकांत देसाईंनी त्याला सूचना केली की तू कंपल्सिव्ह आहेस हुक शॉट खेळणार, तर चांगला फास्ट बॉलर हे ओळखेल आणि असं शॉर्ट ऑफ गुड लेंथ, जस्ट शॉर्ट ऑफ गुड लेंथ, तर तू हुक खेळायला जाशील, बॅटचं वरचं एज घेऊन तो कॅच जाईल आणि लवकर आऊट होशील, तर तुझ्या हुक शॉटवर मर्यादा घाल. हां, तर गावस्करनी स्वतःशी निश्चय केला की नाहीच खेळायचा हुक शॉट, डोंट्स की नाहीच खेळायचा. तरी त्याला लक्षात आलं की असा निश्चय करून जो उभं राहिलं आणि उसळता चेंडू आला तर फक्त सोडायचा आहे, पण हुक नाही खेळायचा. तरी त्याला काही वेळा लक्षात आलं की नाही आपल्याला काही कळायच्या आत बॅट फिरते,
म्हणून एकेवेळी गावस्करांनी त्याच्या बॅटला मागच्या बाजूला तळात असं एक मोठं भोक पाडलं, आरपार नाही पण बॅटला. का? हुक मारण्यासाठीच अशी बॅट उचलली तर त्या बॅट उचलण्याच्या प्रोसेसमध्ये त्या भोकामध्ये हवा शिरेल आणि बॅट हेवी होऊन खाली दाबली जाईल, की निश्चय इतका की नाही करायचं. तर गावस्कर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातला पहिला बॅट्समन आहे टेस्टमध्ये 10,000 रन करणार. ठीक आहे, नंतर होतील, जसं ॲलन बॉर्डर झाला, पण मला भाग्य आहे की गावस्करच्या जेव्हा टेस्ट क्रिकेटमधल्या 10,000 रन झाल्या तेव्हा मी TV आणि मॅच पाहत होतो. आणि गावस्करच्या 10,000 झाल्या आणि ब्रेक होता, तर गावस्करवर कॅमेरा आणि कॉमेंट्री करणाऱ्यांनी विचारलं की 10,000 झाल्या, तुला कसं वाटतंय? आणि गावस्करनी त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं होतं की क्रिकेट हा खेळच असा आहे की पुढे कोणीही क्रॉस करेलही 10,000, बट आय विल ऑलवेज बी द फर्स्ट वन टू डू इट, असं त्याचं वाक्य होतं. त्याच्या टेस्टमधल्या 10,000 रनचं मूळ बॅटिंग उत्तम करण्याच्या डूज. तशा आपली बॅटिंग उत्तम व्हायचं असेल तर काही डोंट्स क्या नाही करायच्या, हा आवर घाल आणि हुक शॉट नाही तर नाही खेळायचा, असं आपल्या प्रत्येकाला आपल्याबद्दलचं चिंतन करून ठरवलं पाहिजे की ज्या गोष्टी जिनियसकडे वाटचाल करायची असेल तर नाही ह्या केल्या पाहिजेत नियमितपणे, आणि नुसत्या केल्या पाहिजेत वर भागणार नाही, तर ह्या नाही केल्या पाहिजेत, डोंट्स. त्याला इंग्लिश आणि मी मराठी शब्द मी दिलेत त्याला, दोन्ही छान आहे. डूजला शब्द आहे असर्शन ऑफ अफर्मेटिव्ज. अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी, की डूज या गोष्टी करायच्या, ॲसर्ट आग्रहाने करायच्या. ॲसर्शन ऑफ अफर्मेटिव्ज, की अफर्मेटिव्ह म्हणजे ह्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत जीवनातल्या, या नियमितपणे करायच्यात. ॲसर्शन मी त्याला मराठी शब्द दिलेत होकारांचा स्वीकार. जीवनातल्या या गोष्टींना होकार द्यायचा आहे. व्यायाम होकार, वाचन होकार, योग होकार, खेळ मे बी होकार, असा. आणि मग आपापलं, आणि मग म्हणजे हीच यादी कंपल्सरीली सगळ्यांची असं नाही आहे, प्रत्येकाने आपला वैयक्तिक, पण या जीवनात कोणत्या गोष्टींना होकार द्यायचा आहे की ह्या आपल्या जीवनात बनल्या पाहिजेत. असर्शन ऑफ अफर्मेटिव्ज म्हणजे होकारांचा स्वीकार, आणि नुसता तो पुरत नाही. ओके, देअर हॅज टू बी निगेशन ऑफ निगेटिव्ज. त्याला मी मराठी शब्द दिला नकारांचा धिक्कार, की काही गोष्टींना नकार दिलाच पाहिजे, की नाही, डोंट्स या नाही करायच्या, ह्या करण्याने तुझी शक्ती कमी होते किंवा तुझं द बेस्ट बाहेर येत नाही आहे आणि तुझी वाटचाल जिनियस होण्याकडे होत नाही आहे. डोंट्स. तर निगेशन ऑफ निगेटिव्ज, की ज्या नकारात्मक निगेटिव्ह गोष्टी तुला असा जिनियस होण्यापासून रोखतायत. तर जसं लेनिननी ठरवलं की नाही खेळायचं बुद्धिबळ, आणि असा आपापल्या जीवनातल्या वेगवेगळा जिनियसकडे होण्याची वाटचाल, तर हिला मी नाव दिलं चेकलिस्ट. आणि खरंच ज्या मनांना पटेल ते खरंच आज उद्यामध्ये चक्क कोरा कागद आणि पेन समोर घेऊन, एक म्हणजे आपल्याला ज्या क्षेत्रातला जिनियस व्हायचा आहे त्याचा माझा 10,000 तासांचा इनपुट म्हणजे तपश्चर्या, हिचा माझा नेमका प्लॅन काय आहे, तो असं धरू की पुढच्या 8 ते 12 वर्षांचा असेल. ते बिलकुल निश्चित सांगतोय की ती अशी जातील. केलीत तपश्चर्या तर त्यावेळी आनंदाचे क्षण असतील की आपण ते कळून केली, वाटायला वाटले की तो काळ असा गेला आहे, पण ओके, एका माझ्या ह्या क्षेत्रामधला मी हा असा तज्ज्ञ आणि त्याची माझी वाटचाल जिनियसच्या दिशेने आहे, आणि त्याला करण्याच्या ॲक्शन पॉईंटमधल्या धरले सकट एक स्वतःकरता केलेली डूज आणि डोंट्सची यादी. तर मला खात्री आहे की प्रत्येकाची वाटचाल जिनियस होण्याकडेही राहील, आणि मग आपलं चाणक्य मंडलचं जे स्वप्न आहे प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रात एक उत्तमता आणि प्रतिभेची असामान्य उंची, त्या उंचीला नाव आहे जिनियस. तशी सर्वजणांची प्रत्येकी कुठल्या तरी किमान एका क्षेत्रात जिनियसकडची वाटचाल चालू राहो, आणि तुम्ही जिनियस बनोत
ही आहे माझ्या इटर्नल बेस्ट विशेस फॉर ऑल ऑफ यू. त्या मनात ठेवून आता आपण प्रार्थना करूयात.